ठीक आहे. जय हिंद फ्रेंड्स. म्हणजे स्पर्धा परीक्षा ज्या आहे यामध्ये ट्रेंड हा शब्द खूप महत्त्वाचा असतो. ठीक आहे. ज्यावर आपण आता गेले 2 लेक्चर झाले ट्रेंड या विषयावर खूप बोललो. आणि ट्रेंडवर ज्या यासाठी बोलावं लागते का ट्रेंड म्हणजे काय असते, नाडी असते आणि एकदा का हातात आली का एक्झाम काय होते 1 2 3 होते. ठीक आहे. प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यू. कारण की इथं येणारा जो विद्यार्थी आहे तो स्वतः स्कॉलर आहे, तो स्वतःच ग्रॅज्युएट आहे आणि एकदम सिन्सिअर लोकच येतात, काही प्रश्नच नाही. अभ्यास कर असं म्हणाच लागत नाही. ज्याला अभ्यास कर असं म्हणा लागते त्याला MPSC UPSCचा विद्यार्थी म्हणत नाही. सर्वजण रिस्पॉन्सिबल असतात आणि वेळ खूप महत्त्वाची असते. त्याच्यामुळे जे हा विषय येत नाही. फक्त जे आहे ना नाडी लवकर सापडली पाहिजे म्हणून ते नाडी लवकरात लवकर देण्याचा जे आहे थोडा प्रयत्न असतो. ठीक आहे. म्हणजे आजपासून सुरू केलं तर जे आहे तिथपर्यंत पोचायला जे आहे 3 महिने लागतात. 3 महिन्यात नाडी काय ते हातात येते. मग जे अभ्यास काय होते टू द पॉईंट होते. पक्षाचा डोळा काय करू शकतो आपण एकाच टोल्यात काय करू शकतो 1 2 3 करू शकतो. हा भाग आहे. आता यामध्ये जे आहे ट्रेंडमध्ये जे आहे ट्रेंड हा शब्द जेव्हा आपण पाहतो तर 3-4 वर्षाचा ट्रेंड असतो. तो काय होतो अपडाऊन होत राहतो. 3-4 वर्ष बदलायला लागते आणि एकदा का बदलला आता तो सेट झाला. आता MPचा ट्रेंड काय झाला आहे सेट झाला आहे. त्यामुळे तुम्ही जे आहे वादळात नाही सापडले. ठीक आहे. याच्या अगोदरचे लोक काय होते वादळात होते. ठीक आहे. ते अभ्यास वेगळा करायचे, परीक्षा काही वेगळीच चालायची. आता नाही. आता जे आहे ट्रेंड सेट झाला आणि ट्रेंडमध्ये जे आहे 2 लोकांना खूप जास्त महत्त्व आहे जे आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे. लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर याचं महत्त्व आपण जे आहे डिस्कस झालेलं आहे. दुसरा पाय कोणामध्ये पाहिजे चालू घडामोडी. ठीक आहे. आता चालू घडामोडी जर समजा राज्यसेवा जर घेतली आपण, राज्यसेवा असो की कंबाईंड असो, ठीक आहे, कोणती एक्झाम असो, तर डायरेक्टली जे आहे 15 प्रश्न तर येतात. प्रिलिमचा जर विचार केला तर मेन्सचा बरं काही प्रश्नच नाही. मेन्सचा पॅटर्नच पूर्ण असते. ठीक आहे. प्रिलिमवर जे आहे 15 प्रश्न डायरेक्टली येतात. हां डायरेक्ट म्हणतो, डायरेक्ट त्याचं वेटेजच तेवढा येतात. आणि इनडायरेक्टली ठीक आहे इनडायरेक्टली किती येतात 10 येतात. तर प्रिलिममधलंच याचं वेटेज किती आहे 25. आता काही लोकांनी दिलं असेल, काही 12 म्हटलं असेल, काही लोकांनी 13 म्हटलं आहे, पण त्यांना अजून माहीत नाही ट्रेंड काय चालला आहे. ठीक आहे. डायरेक्टली म्हणजे जे आहे डायरेक्टली म्हणजे सरळ चालू घडामोडीचा प्रश्नच असतो. अवॉर्ड कोणाला दिलं किंवा एखादा आंतरराष्ट्रीय घटना झाली त्याच्याबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखादा जे आहे नवीनच काहीतरी घटना दुरुस्ती झाली, नवीन कायदा आला काही, असं सर्व. इनडायरेक्टली म्हणजे काय, इनडायरेक्टली म्हणजे जे आहे की जे काही विषय आहे त्याला चालू घडामोडीचं जे आहे बेस काय खूप जास्त. कोणकोणते विषय आहे ते कोणते, संविधान आणि दुसरा महत्त्वाचा अर्थशास्त्र. ठीक आहे. तुम्ही अर्थशास्त्र हा शब्द म्हटला, ठीक आहे, पण आपल्याला अर्थशास्त्र नाही आहे. ठीक आहे. म्हणजे अर्थशास्त्र आहे, अर्थव्यवस्था हा शब्द आहे. अर्थशास्त्र म्हटलं की काय झालं मग फादर ऑफ इकॉनॉमिक्समध्ये चाललो आपण. अर्थशास्त्रामध्ये 2 भाग येतात. एक येते सूक्ष्म म्हणजे मायक्रो आणि एक असते मॅक्रो. तर मायक्रो आपल्याला नाही आहे. ते जर असतं तर ज्यूस गेला असतं आपला. आपल्याला मॅक्रो आहे म्हणजे ज्यात कॉमन सेन्स हा भाग काय असतो महत्त्वाचा. आपल्याला म्हणजे इतकंही एकदम असं डीप नाही जायचं. इकॉनॉमिक्सच्या खूप सारे जे आहे सिद्धांत त्यांच्या थेरीज वगैरे ते नाहीच आहे परीक्षेला. आपल्याला मायक्रो नाही आहे, आपल्याला मॅक्रो आहे. म्हणून आपण ओव्हरऑल अर्थ काय करतो त्याचं व्यवस्थापन कसं आहे. आणि एकदम सोपं जमा खर्चाचा हिशोब. जमा वाढल्या पाहिजे का कमी झाल्या पाहिजे, एकदम सिंपल अर्थ येतो. जमा वाढल्या पाहिजे कमी झाल्या पाहिजे. घाबरले काही लोक. ठीक आहे. जमा जे आहे जिथं कर्ज होत नाही त्या जमा वाढल्या पाहिजे आणि कर्ज होणाऱ्या जमा काय झाल्या पाहिजे कमी. म्हणजे कर्ज काय झालं पाहिजे कमी झाल्या पाहिजे. म्हणजे जमा काही वाढल्या पाहिजे तर काही कमी झाल्या पाहिजे. आणि खर्च काय झाला पाहिजे मग वाढला पाहिजे आणि काही खर्च कमी झाला पाहिजे. दोन्ही गोष्टी असतात. मग जमा खर्चाचं काय व्यवस्थापन आहे ओव्हरऑल इकॉनॉमीमध्ये आणि शब्द कोणता आहे अर्थ. ठीक आहे. हां मग इथं जे आहे अर्थव्यवस्था. तिसरा जे आहे टॉपिक कुठला आहे भूगोल व पर्यावरण. ठीक आहे.
भूगोल व पर्यावरण. समजा जे आहे कोल्हापूर आहे, सांगली आहे, पंचगंगाला जे आहे पूर येत आहे, पंचगंगा न्यूजमध्ये आहे, कोकणातल्या काही नद्या न्यूजमध्ये आहे, मग ते नदी येण्याचे चान्सेस काय होते, वाढते. असं नाही की तेच येते, चान्सेस वाढते असं. म्हणजे एक पळा. त्यानंतर विज्ञान व तंत्रज्ञान. ठीक आहे, विज्ञान व तंत्रज्ञान. विज्ञानामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, आणि तंत्रज्ञान म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी. ठीक आहे, याला काय आहे महत्त्वाचं बॅकग्राऊंड येतं. तर हे जे विषय जर आपण पाहिले, ठीक आहे, हे विषय आणि जे आहे मेन्समध्ये, मी फक्त प्रिलिममध्ये बोलतो सध्या, मेन्समध्ये येते मानव संसाधन विकास, HRD, HR. एक राज्यसेवा मेन्सला हा टॉपिक आहे. तर कंबाईंडला आहे का, आहे. कंबाईंडला त्यातले जे आहे 7 ते 8 चॅप्टर आहे. HRD HRमधले कंबाईंडच्या मेन्सला 7 ते 8 चॅप्टर आहे. ह्युमन राईट्स म्हणजे काय, डिक्लरेशन म्हणजे काय, त्यातले आर्टिकल्स कोणते, भारताचा जे आहे मानव संसाधन अधिकार, अधिकार जे आहे संरक्षण कायदा 1993चा, हे आहे कंबाईंड मेन्सला. ठीक आहे, कंबाईंड मेन्स महत्त्वाची आहे, त्याला जे आहे. तर HRD HR जर म्हटलं तर ते तर पूर्ण करंट अफेअरवरच अवलंबून आहे, HRD आणि HR. मग हे जे या टॉपिकमधले जे प्रश्न असतात ना, ते कमीत कमी एक मी किती म्हणतो, मिनिमम 10 येतात, मिनिमम 10 येतात. मग ओव्हरऑल जर आपण करंट अफेअर जर महत्त्व जर घेतलं तर या सर्वात जास्त महत्त्व कोणाला आहे, आता करंट अफेअरला. 10 डायरेक्टली आणि 10 इनडायरेक्टली. मग हे जे प्रश्न या संविधानातून जे आहे कोणतं आर्टिकल येईल, संविधानामधून कोणती घटना दुरुस्ती येईल, ठीक आहे, अर्थव्यवस्था जे आहे कोणतं येईल, हे कोणतं येईल, हे ठीक आहे. समजा संविधानामध्ये 1 वर्ष जे आहे अरविंद केजरीवाल आणि जे आहे दिल्लीचे जे आहे नायब राज्यपाल, ठीक आहे, ज्याला आपण म्हणतो लेफ्टनंट गव्हर्नर, यांचे सारखे भांडणं सुरू होते. मग त्यांच्याबद्दल आर्टिकल 239 AA कॅपिटल न्यूजमध्ये होतं. ठीक आहे, मग त्या दिवशी ते भांडणं जे आहे सुरू होते. मग 239 AA यामध्ये ते भांडणं दिले होते. मग हे आर्टिकल न्यूजमध्ये होतं. लगेच त्या वर्षी परीक्षेला काय विचारलं, आर्टिकल 239 AA कशाबद्दल आहे, लगेच. आता तसं पाहायला तर जे आहे चालू घडामोडीमध्ये न्यूजमध्ये नसतं, हे आर्टिकल येण्याचे चान्सेस काय कमी असते, कारण इतकंही काही महत्त्वाचं नाही आहे, इतकंही काही महत्त्वाचं नाही आहे. परंतु जे आहे त्यावर्षी वादग्रस्त झालं, महत्त्वाचं आहे. आता जे आहे आपण 2 नवीन UT तयार केल्या, एक जम्मू काश्मीर आणि दुसरी लडाख. 2 नवीन जे आहे युनियन टेरिटरीज तयार केल्या, 2 नवीन. मग आता 2 नवीन UTs तयार केल्या, ठीक आहे, तर त्यासाठी आपल्याला घटनादुरुस्ती लागली का, नाही, घटनादुरुस्ती लागत त्यासाठी. ठीक आहे, नॉर्मली करू शकतो. मग ती UT कशा तयार होतात, कोणत्या आर्टिकल अंतर्गत तयार होतात, UT कोणकोणत्या तयार झाल्या, कोणकोणत्या वर्षी तयार झाल्या, हा प्रश्न येणं काय झालं अपेक्षित. मग चालू घडामोडी तुमचा अभ्यासाचा जो आवाका आहे तो काय करते, कमी करण्यास मदत करते. एवढं मोठं संविधान आहे, असं ह्या संविधानामधून एक्झॅक्ट काय येईल याची थोडी बहुत चाहूल कोण देते, चालू घडामोडी. आणि ते जे डायनामिक गोष्टी असतात ते पुस्तकातही नसतात. ठीक आहे, पुस्तकातही नसतात. मग आपल्याला जे आहे तर चालू घडामोडी याचा अभ्यास जे आहे आपल्याला कसा करायचा आहे, कसा करायचा आहे, चालू करायचा आहे. पण तो अभ्यास चालू नसला पाहिजे, म्हणजे परमनंट टिकणं महत्त्वाचं असतं. चालू घडामोडीचा अभ्यास जनरली सर्वजण कसे करतात, आज अभ्यास करतात आणि उद्या लगेच विसरून जातात, असं नाही. चालू घडामोडीचा जेव्हा परीक्षेला प्रश्न येतो ना, तेव्हा खूप डिटेलमध्ये येतो. ABCD असे ऑप्शन येतात की टोकियो ऑलिम्पिक झाले, मग ऑलिम्पिकमध्ये काय झालं, कसं झालं, पहिला नंबर कोण, दुसरा नंबर कोण, तिसरा नंबर कोण, असं सर्व डिटेलमध्ये येतं. ठीक आहे, मग जेव्हा तो प्रश्न येतो तर असं 3 लाईन 4 लाईन ABCD असे ऑप्शन येतात, म्हणजे स्टेटमेंट येतात, कोणकोणते स्टेटमेंट बरोबर आहे. मग हा प्रश्न जे आहे, आज समजा ऑलिम्पिक संपलं, टोकियो ऑलिम्पिक्स, मग जे आहे हा प्रश्न कधी येईल, साधारणतः 7 ते 8 महिन्यानंतर प्रिलिम असेल. ठीक आहे, आजपासून जर घेतलं एक 7-8 महिन्यानंतर काय असेल, प्रिलिम असेल. आणि 7-8 महिन्यानंतर प्रिलिम असेल तर मेन्स तिथून आणखी किती महिन्यांनी असेल, 4 ते 5 महिन्यानंतर असेल. ठीक आहे, ओव्हरऑल म्हणजे वर्षभर. म्हणजे आपल्याला आज वाचलेली गोष्ट किती दिवस टिकवायची आहे, वर्ष. ज्यांनी हा प्रश्न स्वतःला विचारला आणि त्याच्यावर उत्तर शोधून त्याच्यावर काम केलं तो पास झाला. 99.99% लोक जीव तोडून अभ्यास करतात, दररोज अभ्यास करतात, काही प्रॉब्लेम नाही. परंतु फार कमी लोक जे आहे आज वाचलेली गोष्ट मला परीक्षेत कशी आठवेल, यासाठी मला काय करावं लागेल हे नाही विचारत. हे आहे सर्वात महत्त्वाचं. ठीक आहे, मग त्याच्यावर जर समजा चालू घडामोडी संविधानासारखाच एक वेगळा विषय समजून त्याचा दररोज काय करायचा, अभ्यास करायचा. आणि त्याची रिव्हिजनसुद्धा काय असते तेवढीच महत्त्वाची असते. आता
चालू घडामोडी रोज आपण अभ्यास करतो, तो वर्कलोड काय होतो आपला कमी होण्यास काय होते, मदत होते. हा ट्रेंड आहे. ठीक आहे, ट्रेंड आहे. परीक्षेत काय येऊ शकतं याची गेसिंग पॉवर जे ना, गेसिंग पॉवर ही देण्यास कोण मदत करते, चालू घडामोडी, ज्याला आपण काय म्हणतो करंट इश्यूज. ठीक आहे, करंट अफेअर्स समजा. ठीक आहे, हा भाग. मग आता यासाठी आपल्याला ज्या आहे काही गोष्टी ज्या आहे खूप महत्त्वाच्या आहे करंट अफेअर्ससाठी. करंट अफेअर्ससाठी पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की कोणतीही गोष्ट पहिले मटेरियल काय करा, फिक्स करून टाका. त्याच्या बाहेर काही वाचणार नाही, तेच ते काय करेल, बार बार काय करेल, वाचणार. ठीक आहे, खूप सारे सोर्सेस नका वापरू, कारण इथं जे आहे ना परफेक्शनला महत्त्व काय जास्त. एखादा अवॉर्ड 22 लँग्वेजला दिला जातो का 23ला दिला जातो का 24ला. ठीक आहे, 22 दिल्या होत्या उत्तर 24 होतं, किंवा 24 असेल तर 22 उत्तर असेल. मग 1-2चाही फरक जे आहे चालत नाही. आणि जेव्हा परीक्षेला प्रश्न येतो ABCD, तर यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की तुम्हाला जे माहीत आहे तिथं डोकं खर्च काय करायचं जास्त. जे इझी आहे, ठीक आहे, जे इझी आहे ते आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे, आणि जे खूप डिफिकल्ट आहे तिथं डोकं काय खर्च करायचं कमीत कमी. एवढं नेहमी लक्ष सवयच लावायची. आणि हे हॅबिट जर डेव्हलप झाली तर तुमचे 10% प्रश्न काय होतात, वाढतात, जे विनिंग बीट्स असतात. ठीक आहे, ते हॅबिट डेव्हलप होणं खूप महत्त्वाचं. जनरली आपलं माइंड कसं असते, आपल्या मोबाईलपेक्षा बाजूच्या मोबाईलवाल्याकडे जो मोबाईल आहे त्याच्याकडे लक्ष काय असते जास्त, आणि तो मोबाईल आपल्याकडे कधी येईल हा काय असते प्रयत्न. पण आपल्याकडे जो मोबाईल आहे त्यांनीच आपले जे त्याचेच फंक्शन आपण यूज नाही करू शकत आहे आजपर्यंत. त्यातले 10% फंक्शन आपण वापरले नाही, मग कशाला आपण त्याच्याकडे धावता. आपल्याला आपलं गोल आपल्या मोबाईलने काय होतं, अचीव होतं. तर आपलाच मोबाईल महत्त्वाचा आहे. तर जे आहे हे याच्याकडे लक्ष द्या, इथं तुम्हाला उत्तर मिळेल. म्हणून तुम्हाला जे माहीत आहे ती गोष्ट जर परफेक्ट माहीत असेल, ठीक आहे, परफेक्ट, तर हे बरोबर पटकन क्लिक करता येईल. आणि एवढ्या याच्यावर जे खालचे ऑप्शन काय करता येते, एलिमिनेट करता येते. आपल्याला माहीत आहे की यातलं ए आणि बी, तर बी 100% रॉंग आहे, बी काय 100% रॉंग आहे, कारण की आपण वाचलंच आहे. तर मग या ऑप्शनमध्ये AB आहे, याच्यामध्ये BCD आहे, आणि यामध्ये ऑल आहे, आणि यामध्ये आहे CD. तर बी हे कॅन्सल, हे कॅन्सल, आणि हे कॅन्सल, तर उत्तर काय झालं, बाहेर आलं. असे कितीतरी प्रश्न बाहेर येतात. ठीक आहे, टीचरला नाही समजत एवढं, कारण टीचर जे आहे त्यांना थोडी माहीत आहे की MPSC जे आहे पॉलिटिक्स काय असते. तर इथं हा भाग महत्त्वाचा असतो की आपल्याला जे माहीत आहे ते परफेक्ट माहीत असणं काय आवश्यक आहे. मग 15पैकी 12-13 झाले काय झाले पाहिजे, प्रश्न जमले पाहिजे. मग यासाठी तुम्हाला डेली जे आहे काय करायचं आहे, अभ्यास फिक्स करायचा आहे. दुसरं काय करायचं आहे, त्याची रिव्हिजन. आणि तिसरं काय करायचं आहे, प्रॅक्टिस. ठीक आहे, पहिले मटेरियल फिक्स करायचं. मटेरियल फिक्स करत असताना जे आहे तुम्ही जे आहे फार जास्त काही वाचायचं नाही. लोकसत्ता प्लस चाणक्य, करंट अफेअर प्लस, ठीक आहे, चाणक्य प्लस परिक्रमा. ठीक आहे, परिक्रमा बस. आणि जर समजा चाणक्य जर एखाद्या दिवशी नाही मिळालं तर जे आहे सुशील स्पॉटलाईट डेली. ठीक आहे, दुसऱ्याचं नाही पाहायचं. ठीक आहे, सुशील स्पॉटलाईट जे आहे त्याची गेसिंग पॉवर बरी वाटते. ठीक आहे, हे बघा एक तुम्हाला सिम्पल सांगतो. आज ऑनलाईनमध्ये काय होतं आहे, ऑनलाईनमध्ये ज्यांना लोकांना इम्प्रेस करण्यासाठी खूप प्रयत्न केला जात आहे. जनरली विद्यार्थी फ्रेशर असतो, त्याला स्पर्धा परीक्षेचं काहीच माहीत नसतं, त्याला इम्प्रेस करणं खूप सोपं असतं. मी जर म्हटलं की जे आजच्या चालू घडामोडीमध्ये जे आहे तर 25 न्यूज आहे, आणि 25 न्यूज घेतल्या. ठीक आहे, समजा एखादा ए व्यक्ती आहे, ए व्यक्तीने 25 न्यूज घेतल्या, आणि बी व्यक्ती आहे तर बी व्यक्तीने त्यातल्या ज्या आहे 4च न्यूज घेतल्या. तर नॅचरली जे आहे ए व्यक्तीला जे आहे तुम्ही प्राधान्य का द्याल, जास्त. ठीक आहे, प्राधान्य का द्याल जास्त. हा ट्रेंड आहे सध्या, आणि ऑनलाईनमध्ये तसंच करावं लागते. ऑनलाईनमध्ये सर्वच द्यायला लागते म्हणजे समोरचा खुश झाला पाहिजे. ठीक आहे, कारण की तो फ्रेशर असतो. ऑफलाईनमध्ये आलेला विद्यार्थी कसा असतो, तो पूर्ण ॲनालिसिस करून आलेला असतो. MPSCचा विद्यार्थी जो पूर्ण ॲनालिसिस करून येतो, कुठलं काय आहे, काय होतं, कसं होतं, हे रिझल्ट येतो का नाही, फोटो लावले ते बरोबर आहे का नाही, का चुकीचे आहे, का असेच लावले, पूर्ण ॲनालिसिस करून येतो ऑफलाईनमधला विद्यार्थी. ऑनलाईनमध्ये काय असते काही माहीत नसतं, असा भाग असतो. मग इथं जे आहे तर हे आहे ऑनलाईन आणि हे आहे ऑफलाईन. ठीक आहे, या व्यक्तीला गेसिंग पॉवर नावाची गोष्ट नसल्यामुळे हा याला सर्वच महत्त्वाचं वाटतं. आणि एखाद्याला संपवायचं असेल तर एकच सांगायचं, सर्वच महत्त्वाचं आहे, सर्वच वाच. सिम्पल.
असं म्हटलं का समजून जायचं की समोरच्या व्यक्तीला स्पर्धा परीक्षा काय असते कळलंच नाही आहे. आज एक 25 न्यूज वाचाल, गुन्हेला किती करावं लागते याच्यात? 365. ठीक आहे, 365. हां, मग 365 तर 365 दिवसानंतर हे सर्व काय होते? इनडायजेशन होऊन जाते, काहीच लक्षात राहत नाही. मग असं आता हा धोका बघा कसा आहे. आता आपण सर्वच जवळपास पाहिल्यासारखं वाटते आणि कमांड कशावरच नसते. आणि जेव्हा परीक्षेला प्रश्न येतो तेव्हा ते क्वेश्चन वाचल्यासारखं वाटते कुठंतरी, असं वाटतं. ठीक आहे, मग वाचल्यासारखं वाटतो, पण जे आहे कुठेतरी वाचलं असते. मग आपण ज्या त्याच्या ऑप्शन येतात तर ऑप्शन मात्र काही आठवत नाही, कसं अंदाज वाटते काहीतरी असं. मग आपण ट्राय करणार का? ट्राय करणार ना, कारण आपण वाचल्यासारखं वाटतं तर तू क्वेश्चन काय करतो, जबरदस्तीनं अटेम्प्ट करतो. निगेटिव्ह मार्किंगमध्ये तो काय होतो? मायनसमध्ये चालला जातो. म्हणजे फायदा झाला नाही, परंतु जे आहे 25% नुकसान करून आणखी जास्त म्हणजे 125% नुकसान होते. एखादा क्वेश्चन जेव्हा चुकतो, हे बघा, एखादा क्वेश्चन सोडून दिला काही नुकसान होणार नाही, पण एखादा क्वेश्चन जेव्हा चुकतो तर किती टक्के नुकसान होते? 125% नुकसान होते. ते किती टक्के नुकसान होते? 125%. म्हणजे जे मार्क आहे तिथं भेटलेच नाही, पण बरोबरमधून 25% काय होईल? मायनस होईल ना. 125% नुकसान होते. त्याच्यापेक्षा जो विद्यार्थी सोडून देईल तो फायद्यात राहील आणि जो अटेम्प्ट करेल तो काय होईल? धोक्यात येईल. म्हणजे ही स्ट्रॅटेजी आहे ना, ही धोक्यात आणते स्ट्रॅटेजी, असा भाग आहे. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात मला समजा मी म्हटलं संविधान शिकवत आहे. ठीक आहे, आता जवळपास संविधान शिकवतात जे आहे तर हे तर 8वं वर्ष असेल. समजा संविधानामध्ये एवढे आर्टिकल्स आहे. ठीक आहे, किती आहे? 450 अधिक 100 घेऊन घ्या, 550. 550 जर मी आजपासून सुरू केले तर 30 दिवसात येतो मी संपून. किती दिवसात संपवतो? 30 दिवसात. किती? 550. ठीक आहे, आर्टिकल अधिक घटना दुरुस्त्या. 550 खरंच लक्षात राहते का हो? आता मला जर 30 दिवसात जर संपवायची असेल तर मी काय करेल? टायटल भराभर वाचून समोर जाईल, थांबणार नाही जास्त. अभ्यास काय होईल? झाल्यासारखा भास होईल, काही फायदा नाही. पण तेच जर मी म्हटलं जे आहे 125 घेतो, ठीक आहे, आणि 99% प्रश्न याच्या बाहेर जाणार नाही. ठीक आहे, आणि 1% जाईल तर त्यांनी आपल्याला काही फरक पडणार नाही. त्याचे काही म्हणजे तो आपलं तरी बरोबर येऊन जाईल, असं राहतं. मग याला काय असते? गेसिंग पॉवर हा भाग काय असते? महत्त्वाचा असते. म्हणून जे आहे कोणाचंही करंट अफेअर जे आहे वाचत नका सुटू. ठीक आहे, ज्याला इथं कसं असते, जो टीचर आहे इथला जो टीचर असते तो टीचर कसा असला पाहिजे का? तो एक तर त्याचे जे आहे तो त्या विषयामध्ये जे आहे त्या परीक्षेमध्ये तो काय असला पाहिजे? टू सम एक्सटेंट टॉपरही असला पाहिजे. म्हणजे तो प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यूमधून जबरदस्त गेलेला असला पाहिजे. थोडक्यात सांगतो तुम्हाला. प्लस त्याला काय असला पाहिजे? एक्सपिरियन्स असला पाहिजे, एक्सपिरियन्स. आणि सर्वात महत्त्वाचं जे आहे त्याची गेसिंग पॉवर काय पाहिजे? स्ट्रॉंग पाहिजे. ठीक आहे, तोच टीचर जो आहे का असतो आपल्याला चांगलं करंट अफेअर देऊ शकतो. बाकीचे सर्वजण काय करतात? करंट अफेअर जनरली हा असतो निग्लेक्टेड भाग असतो. कोणत्याही कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये कोणालाही सांगितलं जाते की करंट अफेअर घेत चला, हे 10 न्यूज उचलत राहा आणि सांगून देत चला. ठीक आहे, तसं नाही. त्याच्यावर जे आहे गेसिंगवर भर काय असला पाहिजे सर्वात जास्त. हाच व्यक्ती ज्यानं स्पर्धा परीक्षेला काय करू शकतो? शिकवू शकतो. मग थोडक्यात सांगा, मग इथं जे आहे तर ही स्ट्रॅटेजी जी आहे महत्त्वाची आहे. ठीक आहे, हां. मग इथे एक लक्षात घ्या की चालू घडामोडीला जे आहे पहिले आपण काय करू? डेली अभ्यास करताना लोकसत्ता. पण लोकसत्ता पहिले काय करायचं? हे घ्यायचं आणि हे घ्यायचं, यानंतर लोकसत्ता वाचायचं. ठीक आहे, यानंतर लोकसत्ता वाचायचं. ठीक आहे, म्हणजे पहिले लोकसत्ता नाही घ्यायचा, कारण लोकसत्तामध्ये जेवढ्या न्यूज असतात तर रोजच्या जास्तीत जास्त किती न्यूज महत्त्वाच्या असतात? 4-5 न्यूज. मी जर तुम्हाला म्हटलं की हे 4-5 न्यूज महत्त्वाच्या आहे, आता तुम्ही जेव्हा तुम्ही याच्यावर जे आहे 1 तास द्याल तर हे 4-5 न्यूज काय होऊन जाईल? मास्टर. ठीक आहे, आणि मी जर म्हटलं लोकसत्ता वाचायला सुरुवात करा तर ते 4-5 न्यूज काढायलाच तुमचा वेळ काय जाईल? 1.5 तास जाईल. म्हणजे जवळपास लोकसत्ता वाचायला जर 2.5-3 तास जर गेले तर जे आहे आपलं नुकसान आहे. आपल्याला कसं पाहिजे? आपल्याला यामध्ये आहे ना तर पटकन कोणीतरी सेंटर काढून दिलं पाहिजे. सेंटर, दिस इज द क्रक्स. आणि हे सेंटर मग आपल्याला काय करायचं आहे? रट्टा. ठीक आहे, पूर्णच नाही फिरत बसायचं, हे असं फिरत नाही बसायचं. ठीक आहे, आपल्याला ज्यांना सेंटर काढून दिलं पाहिजे. सेंटर काढून दिलं की आपण मग ते काय करायचं? मास्टर करायचं असतं. मग जे आहे लोकसत्ता वाचण्याच्या अगोदर जे आहे हे 2 पहिले वाचायचे. ठीक आहे, हे झाल्यानंतर लोकसत्ता वाचायचं आणि काही टेन्शन नाही घ्यायचं. आजचा लोकसत्ता काय, लोकसत्ता कधी वाचलाच चालते, काही फरक पडत नसते. असं नाही का आजचा लोकसत्ता आजच वाचला पाहिजे, काही टेन्शन नाही. असं ते जे आहे पहिले आपण काय करायचं? हे पहिले वाचायचं, यानंतर जे न्यूज महत्त्वाचे आहे ते मग लोकसत्तातून वाचायच्या. कारण की जे आहे ऑनलाईन ते दिसत नाही व्यवस्थित, नंतर वाचायच्या. नाही वाचल्या तरी चालते.
ते आपण जे आहे फ्रंट पेज वाचलं पाहिजे, जरा बरं वाटतं. कारण की MPSCचा विद्यार्थी म्हटलं फ्रंट न्यूजमधली माहीत नसलं तर लोक हे म्हणू शकतात की बा काय अभ्यास सुरू आहे की नाही, हा भाग. आणि मग जे आहे मंथली काय वाचायचं, परिक्रमा. यात जर एखादी गोष्ट मिस झाली तर हे वाचायचं, ठीक आहे. आणि रिव्हिजनसाठी जे आहे, ठीक आहे, रिव्हिजनसाठी जे आहे हे जे तुम्ही वाचता तर ते काय करायचं, थोडंसं काय करायचं, लिहून ठेवायचं, थोडंसं लिहून ठेवायचं. काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे वाचताना ज्या काही पेन काय करायचा, चालूच ठेवायचा, ठीक आहे. कारण की त्याची आपल्याला काय करायची आहे, पाठांतर करायचं. मग ते अशी जी एक मोठी बुक काय होईल, तयार होईल. पण तुम्ही लिहिलेलं असेल त्यामुळे सर्व गोष्टी काय असेल, तोंडपाठ असेल. आणि आपल्याला जे आहे कोणाला जाऊन सांगायचं आहे का, नाही, ऑलरेडी ऑप्शन दिलेले आहे. तर MPSC जे आहे आपण सॉल्व करायला चाललो का चेक करायला चाललो, चेक करायला चाललो, ठीक आहे. हे खूप माइंडसेट डेव्हलप करा. हा खूप भयानक डिफरन्स आहे बरं याच्यात. चेक करायला चाललो आपण. त्यामुळे आपल्याला नॉलेजची कमांड तेवढीच असली पाहिजे, एवढंच सांगितलं पाहिजे का हे स्टेटमेंट बरोबर आहे आणि हे स्टेटमेंट काय रॉंग आहे. 100% जरी सांगता नाही आलं तर जे आहे ते सांगता आलं पाहिजे, असा भाग असतो. म्हणून यामध्ये काय करा की एवढं जे आहे मोर दॅन सफिशियंट आहे. यालाच काय करा, बार काय करा, प्रॅक्टिस करा, ठीक आहे. आणि जे आहे रिव्हिजनसाठी जे आहे स्वतःच्या नोट्स या तुम्ही काढल्या पाहिजे, ठीक आहे. नोट्स काढल्या पाहिजे. आता समजा 97व्या घटनादुरुस्तीवर सुप्रीम कोर्टचं जजमेंट आलं आणि तुम्ही जस्ट एक वाचून काढलं बस, आणि नंतर कधीच नाही पाहिलं तर काय होईल. 97व्या घटनादुरुस्तीवर जेव्हा प्रश्न येईल तेव्हा जमणार तर नाहीच, पण तुम्ही सॉल्व कराल का, सॉल्व कराल. कारण वाचल्यासारखं वाटते ना, आठवतं ना काहीतरी, पण तो चुकला तर 125% काय होईल, नुकसान होईल. हा प्रॉब्लेम आहे त्याच्यापेक्षा. मग करायचं तर परफेक्ट, व्हायचं तर अर्जुन, अभिमन्यू नाही व्हायचं, ठीक आहे. असा भाग असते. मग इथं जे आहे नोट्स काढायच्या. आणि शेवटी प्रॅक्टिससाठी जे आहे MCQ जेवढे सॉल्व करता येईल तेवढे MCQ काय करायचे, सॉल्व करायचे, ठीक आहे. MCQवर प्रॅक्टिस काय करायची जास्त. मग ते ज्या श्रीकांत तायडे सरांचे असो का CSAT सिम्प्लिफाईडची असो का चाणक्यची तुम्हाला मंथली काय होईल, एक टेस्ट होईल मंथली करंट अफेअरची. आणि ती मंथली टेस्ट काय करायची, ऑनेस्टली काय करायची, सॉल्व करायची. आणि ती टेस्ट कशावर असेल, हे याच्यावर फक्त, ठीक आहे. या 4 याच्यावर मंथली काय असेल, टेस्ट असेल 100 क्वेश्चनची. ती टेस्ट काय करायची, सॉल्व करायची. रेग्युलर ठेवायचं की ज्यामुळे याचा अभ्यास केल्यामुळे जे पारंपरिक विषयामधले जे बाप लोक असतात, ठीक आहे. आता पूर्ण GSमधले कठीण विषय कोणते आहे, पॉलिटी आणि इकॉनॉमी आणि एक सायन्स अँड टेक्नॉलॉजी, ठीक आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी थोडासा डिफिकल्ट जातो. तर हे विषय कसे आहे, या विषयाला करंट अफेअर खूप असतं, त्यामुळे याचं डायनामिझम काय जास्त. बाकी विषय कसे आहे, स्टॅटिक आहे, समजते थोडंसं, असं नाही. म्हणून जे आहे आणि याला त्याच्यावर बेस आहे. मग हे जे डायनामिक विषय आहे तर करंट अफेअरमुळे ते डायनामिक बनतात. तर त्याचा लोड जर कमी करायचं असेल तर थोडंसं आपण करंट अफेअर जर वाचलं आणि ते जर मास्टर केलं तर तुमची ज्यांना एका अटेम्पमध्ये 1 2 3 होऊ शकते, एकाच अटेम्पमध्ये. पुढच्या अटेम्पमध्ये 1 2 3 जर करायचं असेल, तुम्ही चालू घडामोडी जर वाचत नसाल डेली, तुम्ही चालू घडामोडी परीक्षेच्या अगोदरच्या महिन्यात वाचत असाल तर त्यांनी काम होणार नाही, ठीक आहे. नीरज चोपडा जे आहे त्यांची माहिती आज जी येते ती काही नंतर येत नसते. आणि कोणत्याही मग वार्षिकी जे मॅगझिन येतात त्यात खूप कमी माहिती असते आणि ते सुपरफिशियल माहिती असते, डेप्थमध्ये नसते. डेप्थमध्ये जी माहिती असते ना ती एकदम, जेव्हा आपण वार्षिकी वाचतो, पूर्ण वर्षात चालू घडामोडी एका पुस्तकात वाचतो, त्यामध्ये जी माहिती दिली जाते ते खूपच सुपरफिशियल दिली जाते, खूपच सुपरफिशियल, जे दूरपर्यंत परीक्षेला येत नाही, ठीक आहे. कारण ट्रेंड चेंज झाला. पहिले ते पुस्तकं बरोबर होते 3-4 महिने वर्षाच्या अगोदर, परंतु आता चालू घडामोडीचा अभ्यास हा डेलीच झाला पाहिजे आणि त्याच दिवशी तो काय झाला पाहिजे, कंप्लीट झाला पाहिजे. आता फक्त एवढा प्रॉब्लेम होईल की तुमचं पॉलिटी आणि इकॉनॉमी न झाल्यामुळे तुम्हाला चालू घडामोडी समजायला त्रास का होईल, जास्त, ठीक आहे. पण याचा अर्थ असा नाही की बघायचं नाही, बघून घ्यायचं. 3-4 महिन्यानंतर पुन्हा जेव्हा तुम्ही आणखी त्याची रिव्हिजन कराल तेव्हा तो भाग का होईल, समजून जाईल, ठीक आहे. हां, हा भाग व्यवस्थित लक्षात घ्या. म्हणून माझ्यासोबत चला, ठीक आहे. क्लास जसं म्हणते तसं चालायचं. 6 महिन्यात जे आहे सर्व गोष्टी व्यवस्थित होऊन जातात, ठीक आहे. तर हा झाला एक चालू घडामोडीचा एक महत्त्वाचा भाग जे तुम्हाला गेसिंग पॉवर काय करतो, डेव्हलप करतो. तुमच्या नोट्स, तुमची पुस्तकं काय करते, अपडेट करून देतो, ठीक आहे. आता तुम्हाला एक सिंपल सांगतो की समजा चक्रीवादळं जे आहे परीक्षेला येतात. पूर्व किनाऱ्याला चक्रीवादळ भारताच्या जास्त येतात, पश्चिमला काय येतात, कमी येतात, असं असतं. नॉर्मली असं असतं. फक्त 2019मध्ये उलट झालं. पश्चिम किनाऱ्याला काय आले जास्त, पूर्व किनाऱ्याला काय आले कमी, ठीक असं. मग आता त्यामध्ये ए स्टेटमेंट काय असेल, पुस्तकातलं असेल, आणि सी स्टेटमेंट काय असेल की 2019मध्ये पूर्व किनाऱ्याला पश्चिम किनाऱ्यापेक्षा जास्त चक्रीवादळ आले, म्हणजे चुकीचं स्टेटमेंट दिलं असेल. पण ते स्टेटमेंट कुठून आलं असेल, चालू
घडामोडी म्हणून आलं असेल. ठीक आहे, असा भाग आहे. म्हणून या दोघांनाही बॅलन्स करणं जे आहे काय आवश्यक आहे. म्हणजे आपण चालू घडामोडी जेव्हा स्टार्ट करतो तर जे आहे पहिले 3 महिने थोडंफार डोक्यावरून जाते, परंतु जे आहे तरी डेली अभ्यास करायचा, तरी डेली करायचा. ठीक आहे, परंतु जे आहे त्याला सोडायचं नाही. आणि मग पॉलिटी इकॉनॉमी कंप्लीट झालं का जे डोक्यावरून गेलं तर ते परत येऊन जातं आणि समजून जातं. मग जे आहे बरोबर 6 महिन्यात पूर्ण अभ्यास काय होतो, बॅलन्स होतो. 6 महिन्यानंतर कोणतीही प्रिलिम असेल तर तुम्ही क्रॅक करू शकता, काही प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे, हां, सोबत फक्त सीसॅट ठेवायचं. हे 2 विषय जे आहे खूप महत्त्वाचे. ठीक आहे, आता चालू घडामोडीची नोट्स काढण्यासाठी जे आहे तुमची फाईल करायची आणि फाईलमध्ये त्या गोष्टी थोड्याफार काय करायच्या, लिहून ठेवायच्या. तर जे आहे चालू घडामोडीचे सेक्शन लिहून घ्या. ठीक आहे, त्याची एक वेगळी फाईलच ठेवायची. आणि फाईल कोणती ठेवायची, ते बॉक्स फाईल येते ना, बॉक्स फाईल. ठीक आहे, एखादा समजा आता नीरज चोपडावर खूप माहिती वाचली आपण लोकसत्तामध्ये, कट करायचं आणि टाकून द्यायचं. ठीक आहे, असं. कारण की कसं आहे, डोळ्यांची बुद्धी काय असते, मोठी असते. एकदा जर लोकसत्ताचं एक तो पान आज वाचलं तर तेच पान रिव्हिजनला काय झालं पाहिजे, दिसलं पाहिजे, याची काळजी घ्यायची. एखादा समजा एखादी योजना आली आणि त्या योजनेचं आपण ज्या एखाद्या पेजवर वाचलं आणि त्याला अंडरलाईन केलं आणि तिथले मुद्दे इथं काढून ठेवले, लगेच त्याच्यावरच लिहायचं. आता रिव्हिजन करायसाठी जे आहे ही न्यूज दुसरीकडे नाही पाहायची, तेच पाहायची पुन्हा. म्हणजे हीच न्यूज किती वेळ पाहिली पाहिजे. आता रिव्हिजन मग तुम्हाला सांगतो, पहिली रिव्हिजन 1 महिन्यात झाली पाहिजे. पहिली रिव्हिजन 1 महिन्यात. ठीक आहे, दुसरी रिव्हिजन 3 महिन्यात झाली पाहिजे आणि तिसरी रिव्हिजन आजपासून 6 महिन्यानंतर आणि चौथी रिव्हिजन जी आहे परीक्षेच्या अगोदर. ठीक आहे, परीक्षेच्या अगोदरचे जे 2 दिवस आहे ना, त्या 2 दिवसात काय झाली पाहिजे, चौथी रिव्हिजन. तर 4 रिव्हिजन काय करंट अफेअरला लागतात. पण ते 4ही रिव्हिजन करत असताना समोर पान कोणाचं असेल, आज जे लोकसत्ताचं पान कापून ठेवलेलं ना तेच असेल. कारण की पाहून पाहून ती गोष्ट काय होत असते, पाठ होत असते. ठीक आहे, म्हणजे डोळे वापरायचे. लोक 2 ब्रेन वापरतात, आपण 2 आणखी डोळे वापरू आणि 1 हात वापरू, म्हणजे 5 बुद्धी झाली आपल्याकडे. ब्रेन किती झाले, 5. ठीक आहे, 5 होण्यासाठी जे आहे थोडीशी बुद्धी तर वाढवाच लागेल ना. ठीक आहे, तर हा भाग आहे. मग इथं जे आहे तर ते त्याच त्या गोष्टी पुन्हा पुन्हा पाहायच्या. तर त्यामध्ये जे आहे सेक्शन कसे करायचे ते लिहा. ठीक आहे, लाईनिंगच्या वया वापरायच्या नाही. हां, ठीक आहे, पूर्ण जे आहे बघा, एक मिनिट, प्लीज तुमचं बुक दाखवा. ही अशी वही करायची, अशी मोठी वही करायची. ठीक आहे, आणि एकदा काय याच्यावर लिहिलं तर हेच हे पूर्ण पुन्हा काय करायचं, पाहायचं. मग याच्यावर चुकलं तर चालते, चुकलं तर खोळायचं आणि त्याच्यावर करेक्ट करून लिहायचं, परंतु वही नाही बदलायची. रबचं फेअर करायचं नाही, चुकून नाही करायचं. हां, एवढा वेळ नाही आपल्याकडे. ठीक आहे, नंबर 1 आता सेक्शन कसे नोट्स काढताना. नंबर 1 संविधान. संविधान व कायदे. कायदे. ठीक आहे, मग संविधान व कायद्याबद्दल जे काही आलं तर ते तिथं थोडंसं काय करायचं, लिहून ठेवायचं. सर्वच नाही लिहायचं. ठीक आहे, थोड्या थोड्या गोष्टी लिहायच्या. नंबर 2 अर्थव्यवस्था. नंबर 2 अर्थव्यवस्था. नंबर 3 शासकीय योजना. शासकीय योजना महाराष्ट्र व भारताच्या, राज्य व केंद्र सरकारच्या शासकीय योजना. नंबर 4 भूगोल व पर्यावरण. भूगोल व पर्यावरण. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो भूगोल व पर्यावरण म्हणजे कसं. आता केशर हे जे पीक आहे हे काश्मीर व्हॅलीमध्ये घेतलं जातं. ठीक आहे, काश्मीर व्हॅली म्हणजे 2 मोठे हिमालय आहे ना, हे त्याच्या मधात जे व्हॅली आहे तर याला आपण त्याला काय म्हणतो, काश्मीर व्हॅली, श्रीनगर. ठीक आहे, आणि काश्मीरमध्ये केशरची जी राजधानी आहे पंपोर आहे. ठीक आहे, परंतु आता केशर पीक साताऱ्यामध्ये आपण घेणार आहे, घेतलं आहे, त्याचे एक्सपेरिमेंट सुरू झालेले आहे. केशरचं पीक कुठं घेत आहे, साताऱ्याला. मग साताऱ्याला केशरचं पीक घेत आहे तर केशरच्या पिकाला सॉईल पाहिजे, क्लायमेट पाहिजे, नाही का, सॉईल. मग आता केशरच्या पिकासाठी मृदा कोणती पाहिजे, हवामान कसं पाहिजे, पाणी कसं पाहिजे. ठीक आहे, केशर जे आहे कुठून येते, फुलातून येते, कळीतून येते का, खोडातून येते का, पानातून येते, नाही का. मग केशर यावर्षी काय झालं, भूगोलामध्ये काय झालं, महत्त्वाचा पॉईंट झाला. ठीक आहे, महत्त्वाचा पॉईंट झाला. कारण की केशर हे पीक जर साताऱ्यात आणि महाराष्ट्रात जर घेत असेल तर केशर यावर्षी काय झालं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. मग केशरवर प्रश्न येऊ शकतो का, चान्सेस काय खूप जास्त आहे. मग तो काय झाला, भूगोलाचा भाग झाला. एखाद्या नदीवरचा पूल पडला नाही, सर्व जे आहे नुकसान झालं, भूगोलाचा भाग झाला. एखादं नवीन धरण बांधलं, भूगोलाचा भाग आहे.
एखादा नवीन जे आहे प्रदूषण होताना एखादा नवीन प्रदूषके जे आहे डिस्कवर झाले, कशाचा भाग आहे? भूगोल व पर्यावरण. ठीक आहे. हां, नाही म्हणूया भूगोल व पर्यावरण असं लिहा त्याला टायटल द्या ना. नेक्स्ट भूगोल व पर्यावरण लिहिलं ना. हां, नेक्स्ट लिहा विज्ञान व तंत्रज्ञान. आता विज्ञान व तंत्रज्ञान कंबाईंड प्रिलिमला नाही आहे, राज्यसेवेच्याही प्रिलिमला नाही आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. बघा आता ट्रेंड बदलला. ट्रेंड म्हणजे ना प्रिलिम म्हणजे मिनी मेन्स झालेली आहे. जर क्रॅक करायची असेल तर, बरं का, क्रॅक करायची असेल तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान व तंत्रज्ञान, तर हे कशाचा मुख्य परीक्षा टॉपिक आहे, परंतु हा प्रिलिमला येतो. ठीक आहे, प्रिलिमला येतो. कृषी हा कोणाचा भाग आहे? मुख्य परीक्षेचा, पण आजकाल प्रिलिमला सुद्धा काय झाला? यायला लागला आहे. ठीक आहे, मग विज्ञान व तंत्रज्ञान हा टॉपिक काय महत्त्वाचा आहे, त्यामुळे विज्ञान व तंत्रज्ञान. ठीक आहे. हां, नेक्स्ट किती नंबर झाला? 5 झाला. ठीक आहे, 6वा. तर 6वा नंबर लिहा. ठीक आहे, राज्य व राष्ट्रीय असं लिहा. अवॉर्ड्स लिहून टाका होत्या. अवॉर्ड्स. ठीक आहे, अवॉर्ड्स बक्षिसे. अवॉर्ड्स कोणकोणते? राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि जागतिक. ठीक आहे, अवॉर्ड्स. नेक्स्ट लिहा. अवॉर्ड झाल्यानंतर व्यक्तिवेध, महत्त्वाच्या व्यक्ती. आता व्यक्ती ज्या आहे, 2 प्रकारच्या व्यक्ती आहे समजा. ठीक आहे, व्यक्ती. आता काही व्यक्ती ज्या आहे त्यांच्या सक्सेससाठी ज्या आहे महत्त्वाच्या असतात, महत्त्वाच्या काही अचिव्हमेंट्स असतात, अवॉर्ड्स असतात. ठीक आहे, असे असते. काही व्यक्ती अवॉर्डही घेत नाही, असे असतात. ठीक आहे. हां, म्हणजे अवॉर्ड घेत नाही तर का नाही घेत? काही व्यक्ती जे आहे, शेगाव संस्थानचे जे आहे संस्थापक, त्यांना पद्मश्री पद्मभूषण दिलं होतं पण त्यांनी घेतला नाही. का नाही घेत? आमिर खान अवॉर्ड स्वीकारत नाही. का नाही स्वीकारत? ठीक आहे, का नाही स्वीकारत असेल? बरोबर. थोडंसं आणखी कष्ट करण्याची इच्छाशक्ती काय होते? कमी होते. ठीक आहे, कष्ट करण्याची इच्छाशक्ती काय होते? कमी होते. समजा लहान मुलं असेल आणि तुम्ही कंटिन्यूस त्याचं पॅटिंग चालू असेल, पॅटिंग म्हणजे रोज शाबासकी देत असाल तुम्ही प्रत्येक मिनिटानंतर, रोज टाळ्या वाजवत असाल, वा वा वा, तर तो मुलगा जे आहे लाईफमध्ये प्रगती काय करेल? कमीत कमी करेल. ठीक आहे, कारण की इन्स्टंट जर कोणती गोष्ट भेटत असेल ना तर त्यांनी इच्छा ज्यांना काम करण्याची काय होते? कमी होते. मग अवॉर्ड्स घेतला की रेकग्निशन आहे, चांगली असते. अवॉर्ड गोष्ट काही निगेटिव्ह नाही आहे, परंतु काम करण्याची इच्छाशक्ती काय होते? कमी होते. समजा तुम्ही आता जे आहे समजा PSI किंवा DYSPसाठी किंवा डेप्टिकलसाठी प्रयत्न करत आहे, तुमची जी आहे क्लरिकलची जर पोस्ट निघाली म्हणजे एक अवॉर्ड मिळाला तर तुमची काम करण्याची जी इच्छाशक्ती असते, त्याला स्पर्धा परीक्षा भाषेत मी आग असंच म्हणतो, बाकी काहीच नाही म्हणत. ठीक आहे, ती काय होते? कमी होते. असं असते. बरेच उदाहरणं असतात की बरेच जण असं असतात की ज्या अभ्यास करायला सुरुवात करते, 7-8 लोकांचा ग्रुप असते, अभ्यास सुरू होते, एक जण कंटिन्यू नापास होत जातो. प्रिलिम उडाली आणि बाकी लोक जे आहे चिमणी उड कबूतर उड जे आहे असे उडत जे आहे निघून जातात. एकटाच राहतो. ठीक आहे, एकटाच राहतो. आणि हा एकटाच राहतो तर याचा शेवटच्या अटेम्पमध्ये जे आहे ना हा डेप्टी कलेक्टर होऊन जातो. असे कितीतरी एक्झाम्पल आहे. ठीक आहे, डेप्टी कलेक्टर तो होऊन जातो कारण की याची जी आहे ना हा नापास होत आहे, त्यामुळे याची अभ्यासाची क्वालिटी काय होत आहे? वाढत आहे. आणि हे पटपट पास होत आहे तर याची अभ्यासाची क्वालिटी काय होते? खाली येते. म्हणून बरेचदा मी असं म्हणतो की प्रिलिम उडाली, काही टेन्शन नाही, चांगली गोष्ट झाली. ठीक आहे, या परीक्षेमध्ये प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू, यामध्ये मेन्स किती स्ट्रॉंग आहे तुमची, कारण की तुम्हाला पोस्ट कोणाच्या भरोश्यावर मिळणार आहे? मेन्स आणि इंटरव्ह्यूच्या टोटलवर. मेन्स स्ट्रॉंग असेल तरच तुम्हाला पोस्ट मिळेल. प्रिलिम काढलं का नाही काढलं काही फरक आहे का? काहीच नाही आहे. त्यामुळे इथं जे आहे तर हाही एक भाग काय असतो? महत्त्वाचा असतो. म्हणून ते अवॉर्ड जे आहे त्यामध्ये एक भाग येतो. मग आता व्यक्ती एक भाग असतो. मग काही व्यक्ती सक्सेसफुल होतात, काही व्यक्ती सक्सेसफुल. 2 प्रकारच्या व्यक्ती असते. एक सक्सेसफुल व्यक्ती असतात आणि दुसऱ्या काय असते? सक्सेस पोस्टपोन होणाऱ्या व्यक्ती असतात. फेल्युअर नावाची गोष्ट काही नसते अशी लाईफमध्ये, फेल वगैरे असं काही नसते. ठीक आहे, सक्सेस काय होत असते? पोस्टपोन होत असते असं. आणि दुसरं ज्या व्यक्ती आहे तर हे काय असते? निधन वार्ता असते. ठीक आहे, महत्त्वाच्या व्यक्ती आहे पण निधन झालं असं वगैरे येतं. आता यातल्या कोणत्या व्यक्ती महत्त्वाच्या?
आता म्हटलं एवढ्या सर्व व्यक्ती आहे, नाही म्हटलं तरी ज्या ह्या 200 व्यक्ती होतात 365 दिवसात. ठीक आहे, मग 200 व्यक्तीपैकी कोणती करू? ठीक आहे, तर जे लोकसत्तामध्ये फ्रंट पेजला येतं त्या व्यक्ती महत्त्वाच्या असतात. ठीक आहे, 200 पैकी हार्डली एक 15 ते 20 व्यक्ती ज्यांना फ्रंट पेजला येतात, सर्व नाही येत. मग जे आहे थर्ड पेज, फोर्थ पेजवर, म्हणजे असं नाही मी कोणाला मी असं नाही समजत, परंतु जे आहे काही व्यक्ती जर फ्रंट पेजवर येत असेल एकदम, आणि त्याबद्दल फ्रंट पेजवरच मोठं पाणी येत असेल, माहिती येत असेल फ्रंट पेजवर लोकसत्ताच्या, तर हे व्यक्ती येण्याचे चान्सेस काय 99%. ठीक आहे, व्यक्तीमध्ये कोणत्या व्यक्ती येण्याचे चान्सेस आहे? जे लोकसत्ताला फ्रंट पेजवर येतं. ठीक आहे, ठीक आहे, 2 व्यक्ती होत्या, ठीक आहे, फ्रंट पेजला होत्या. असंच मी लेक्चर घेत होतो, म्हटलं हे दोन्ही व्यक्ती 100% येऊ शकतात. तर दोन्ही व्यक्तीचे 2 प्रश्न ॲज इट इज काय आले होते, परीक्षेला आले होते. ठीक आहे, का? कारण की ते फ्रंट पेजला होत्या. ठीक आहे, मग व्यक्ती कोणती येते परीक्षेला? जी फ्रंट पेजवर असते. फ्रंट पेजवर कोणती व्यक्ती? जी काहीतरी असं आउट ऑफ द बॉक्स करते, त्याच्या लाईफमध्ये काय करते, आउट ऑफ द बॉक्स करते. ठीक आहे, हां, तर त्यामध्ये लिहा, ब्रॅकेटमध्ये लिहा, लोकसत्ता फ्रंट पेजवरील व्यक्तीचा अभ्यास. लोकसत्ता फ्रंट पेज व्यक्तीचा अभ्यास सखोल करावा. अभ्यास सखोल करावा. पुस्तक त्यांच्या जीवनातील आउट ऑफ द बॉक्स महत्त्वाच्या घडामोडी, आउट ऑफ द बॉक्स महत्त्वाच्या घडामोडी लक्षात ठेवाव्या. घडामोडी ब्रॅकेटमधले रट्टा लिहून टाका, बघ काही नाही. ठीक आहे, हे झाले जे आहे व्यक्ती. ठीक आहे, हां. आता विज्ञान व तंत्रज्ञानमध्ये जे आहे, समजा फिजिक्स, केमिस्ट्री, बायो या संबंधी जर एखाद्या नवीन टेक्नॉलॉजी आल्या, नवीन काही एखाद्याला अवॉर्ड मिळालं, कोणाला नोबेल मिळालं, नोबेल फिजिक्स, नोबेल केमिस्ट्री, नोबेल बायोलॉजी वगैरे, तर ते कशासाठी मिळालं ते सुद्धा काय असते, मग फिजिक्स, केमिस्ट्री, बायोमध्ये काय असते, चालू घडामोडीमध्ये येतं. ठीक आहे, तो एक भाग काय महत्त्वाचा आहे. ठीक आहे, आणि कोणी मिस झाला आता? हां, नेक्स्ट लिहून घ्या. कोणतं 7 नंबर आला ना, 8वा नंबर लिहा. इतिहास, कला व संस्कृती. इतिहास, कला व संस्कृती. उदाहरणार्थ समाजसुधारक व ऐतिहासिक घटना किंवा वादग्रस्त घटना. वादग्रस्त घटना. ठीक आहे, हां, तर हे झालं सर्व महत्त्वाचे काय चालू घडामोडी. तर चालू घडामोडीचा अभ्यास जे आहे डेली अभ्यास करणे आवश्यक, आणि त्याची रिव्हिजन काय आहे त्याच्याहीपेक्षा जास्त आवश्यक. नीरज चोपडा जे आहे कोणत्या राज्याचे आहे, हा प्रश्न जेव्हा 6 महिन्यानंतर येतो ना, तेव्हा ते पंजाबचे आहे का हरियाणाचे आहे हेही आठवत नाही व्यवस्थित. फक्त तिथे एकच स्टेटमेंट पाहिजे की नीरज चोपडा हे पंजाब या राज्याचे असून एवढे कोटी त्यांना बक्षीस देण्यात आलं, एवढं पाहिजे फक्त. मग ते बक्षिसावर, कोटीवर आपला भर असते, ते विसरून जातो आपण ते हरियाणाचे आहे म्हणून. मग लगेच ज्यांना पंजाब, हरियाणा याच्यामध्ये काय होतो, कन्फ्यूज होतो. आज ही परिस्थिती आहे, विचार करा 6 महिन्यानंतर काय परिस्थिती असेल. मग ती जी न्यूज आज वाचली, तर पहिली रिव्हिजन 1 महिन्यानंतर, दुसरी रिव्हिजन 3 महिन्यानंतर, तिसरी 6 महिने, आणि चौथी, 5वी जेवढी शक्य होईल परीक्षेच्या अगोदरच्या दिवशी. ठीक आहे, याला म्हणतात चालू घडामोडी परमनंट करणे. फक्त जे आहे याच्यामध्ये खूप सारं मटेरियल नाही बदलत. आणि बरेच जणांनी काय केलं, आता चालू घडामोडी काय केलं आहे, ते UPSCचं ते आई वाचतात. ठीक आहे, MPSC लागो की नाही लागो ते देऊन टाकतात. 4-5 लोक बसून ठेवलेले आहे, मॅगझिने चालू आहे आणि पुस्तकही चालू आहे. असा अप्रोच चालत नाही. काय लागतं हे पहिले समजलं पाहिजे आणि तेच दिलं पाहिजे. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या. ठीक आहे, हां. काही जे वार्षिकी येतात ते इतके छान वाटतात, पण त्यांनी सर्वच टाकून दिलेलं असते. त्यामुळे त्यातलं पाठ करायला जे आहे मटेरियल जर खूप मॅक्झिमम जर झालं तर पाठ करणं शक्यच होत नाही. सर्व डोक्यावरून चाललं जाते, आणि जे महत्त्वाचं आहे तेही लक्षात राहत नाही. मग असं असतं. म्हणून जे आहे ना, ते चालू घडामोडीचं बुक जे आहे महत्त्वाचं असतं. ठीक आहे, हां. तर चालू घडामोडीबद्दल कोणाला काही डाऊट?
काही डाऊट आहे चालू घडामोडीबद्दल? ठीक आहे, कोणताही प्रश्न असेल चालू घडामोडीबद्दल विचारून घ्या आता. तर चालू घडामोडी पारंपरिक आणि जे आहे त्या ट्रॅडिशनल दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे आहे आणि नवीन ट्रेंडनुसार सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण की गेसिंगसाठी आवश्यक आहे. हां, ओके, ठीक आहे. सर्वांनी ॲप डाउनलोड केलेलं आहे? हां, ठीक. आणि एक दुसरं जे आहे कन्फ्युजन बरेच झालं होतं, तर ही जी बॅच आहे, ठीक आहे, ही बॅच जी आहे दोघांसाठी बॅच आहे. ही राज्यसेवेसाठी बॅच आहे आणि कंबाईंडसाठी सुद्धा बॅच आहे. दोघांसाठी बॅच आहे. काळजी घ्या, पहिलं लक्षात घ्या, ही इंटिग्रेटेड बॅच आहे. ठीक आहे, कारण कंबाईंड जर क्रॅक करायची असेल तर त्याला राज्यसेवेचा टच असला तर क्रॅक होते, तशी नाही होत. ठीक आहे, मग आता जे आहे याचे दोन पार्ट असतात या बॅचचे. एक असते ए पार्ट आणि दुसरा असते बी पार्ट. ठीक आहे, या बॅचचे बघा कसे पार्ट असतात, दोन पार्ट. राज्यसेवा पूर्व परीक्षा, यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा कव्हर होते आणि 50% राज्यसेवेची काय कव्हर होते, मेन्स कव्हर होते. ठीक आहे, हे कव्हर करत असताना कंबाईंडची पूर्व आणि मुख्य काय होते, 100% काय होते, कव्हर होते. ठीक आहे, फक्त यामध्ये ज्या एक छोटासा PSI कायदे आहे तेवढे ॲडिशनली घेतले जातात आता. ठीक आहे, PSI कायदे सर्वांना आता भेटतील. केमिस्ट्री येईल त्याच्यात आता. ठीक आहे, केमिस्ट्रीसाठी बेस्ट ऑफ द बेस्ट फॅकल्टी आहे, की केमिस्ट्रीसुद्धा कव्हर करून देईल. पूर्व मुख्य हे कव्हर झालं. आता या राज्यसेवेमधली जी आहे एक्सक्लुझिव्हली मुख्य परीक्षा राहिलेली आता 50%, तर ती पार्ट काय होतो, बी पार्ट होतो. मग हा पार्ट संपला का राज्यसेवेचे विद्यार्थी या बॅचला काय होतात, शिफ्ट होतात. ठीक आहे, त्यांनाच फक्त मग ज्या राज्यसेवा एक्सक्लुझिव्ह मेन्स ज्या आहे करण्यासाठी परमिशन मिळते. ज्यांना कंबाईंड लावायची आहे त्यांना हीच बॅच आहे. राज्यसेवा पूर्ण लावायची आहे त्यांच्यासाठी हीच बॅच आहे. आणि राज्यसेवा फक्त पूर्वच लावायची आहे तर त्यांच्यासाठी हीच बॅच. ठीक आहे, मग हे दोन पार्टमध्ये बॅच असते. ए पार्ट संपला का मग बी पार्टमध्ये फक्त राज्यसेवेचे विद्यार्थी ॲडमिशन घेतात, म्हणजे ते कंटिन्यू होतात त्या बॅचमध्ये. ठीक आहे, आता या संपूर्ण बॅचमध्ये ही बॅच असो का ही बॅच असो तर मराठी आणि इंग्रजी जे आहे मिळेल. ठीक आहे, मराठी आणि इंग्रजी हे दोन्ही काय असेल त्यामध्ये इन्क्लूड असेल. म्हणजे ही बॅच जी आहे जवळपास पूर्वपरीक्षा हातात आली का मराठी इंग्रजीची बॅच काय होईल, सुरू होईल. आणि मराठी इंग्रजीसुद्धा काय होईल तुम्हाला हे मध्ये करून मिळेल. मग ही बॅच कंबाईंडची आहे का राज्यसेवेची आहे का असा विचार नाही करायचा. तर दोन पार्टमध्ये बॅच आहे. ठीक आहे, नंतर एक्सक्लुझिव्ह मेन्सची बॅच काय असेल त्याला पार्ट बीमध्ये जाईल. ठीक आहे, आता हे असं का करावं लागतं, कारण की हे सर्व विद्यार्थी इथं बसतात आणि कंबाईंडची लेवल इक्वेलंट टू काय असते, राज्यसेवा असते ट्रेंडनुसार. ट्रेंडनुसार. ठीक आहे, 3-4 वर्ष अगोदर वेगळं होतं, हे असं होतं. आता दोघांमध्ये काय भरपूर काय आहे, साम्यता आलेली आहे. मग हे क्रॅक करण्यासाठी हे काय पाहिजे, हे सोबत पाहिजे. ठीक आहे, आणि हे सोबत असते म्हणूनच विद्यार्थी काय करतात, हे रिझल्ट काढतात. कंबाईंडचा रिझल्ट तरच येतो, तर तसं येत नाही लवकर, नाही तर विनाकारण वेळ काढतो, वाया जातो. म्हणजे PSI इकडे समजा PSI क्रॅक करायचा आहे आणि इकडे काय करायचं आहे, DYSP, तर दोघांमध्ये इतकाही जास्त डिफरन्स नाही आहे, फक्त जे आहे मेन जर सोडली तर. म्हणून आपल्याला ज्यांना एवढा भाग ज्या दोघांचाही काय सारखाच. म्हणून जे बऱ्याचशा गोष्टी मेन्सच्या गोष्टीसुद्धा प्रिलिममध्ये काय करायला लागतात, शिकवा लागतात. आणि कोणतीही ही बॅच तशी कोणतीही बॅच तर पहिल्या दिवसापासूनच त्या बॅचची प्रिलिमही सुरू होते आणि मेन्स पण सुरू होते पहिल्याच दिवसापासून. म्हणजे संविधान मला स्टार्ट करायचं समजा आता पहिला विषय, तर तो प्रिलिमही त्यामध्ये येईल आणि मेन्सही त्यामध्ये येईल. असं नाही होणार की ज्या मेन्ससाठी संविधान जे आहे वेगळं राहिलं. आता राहिला प्रश्न कायदे, तर हे अर्धे कायदे यामध्ये दिले जाईल जे कंबाईंड मेन्सला लागतात आणि उरलेले कायदे कशामध्ये दिले जाईल, यामध्ये. म्हणजे सिलेबस त्याचा कंप्लीट होऊन जाईल असं. परंतु त्यामध्ये असं नाही होणार की जे आता की सरनामा शिकवायचा आहे तर प्रिलिमचा वेगळा आणि मेन्सचा वेगळा. प्रिलिम आणि मेन्स दोन्ही काय झाले सोबतच, कारण की मला माहीत आहे की आजची प्रिलिम म्हणजे इक्वॅलंट टू काय झालेली आहे, मेन्स झालेली आहे. त्यामुळे मेन्सचा ॲप्रोच त्याला खूप जास्त लागत आहे आणि मेन्सचे प्रश्न त्याला काय पडतात, खूप जास्त पडत आहे. म्हणून जे आहे आपल्याला तशा प्रकारे म्हणजे ट्रेंड कसं आहे त्यानुसार बॅचचे जे आहे कंपोजिशन काय होतात, चेंज होतात. ठीक आहे, तर असं जे आहे त्याचं काय राहते, स्वरूप राहते. फक्त जे आहे अभ्यास करताना जे आहे पहिले जे आहे व्यवस्थित अभ्यास करा. ठीक आहे, म्हणजे जे आहे मग तो व्यवस्थित अभ्यास झाला पाहिजे. तुम्ही काय व्यवस्थित अभ्यास करत नाही, पण तो अभ्यास व्यवस्थित केव्हा होतो, जेव्हा तुम्हाला लास्ट इयर्स क्वेश्चन पेपरमध्ये जे आहे असं जे आहे डुबवलं जातं आणि जेव्हा त्यातून आपण बाहेर येतो
तेव्हा तो अभ्यास काय होतो, राईट डायरेक्शनमध्ये सुरू होतो. अदरवाईज जे आहे मग तो अभ्यास जे आहे असा वेस्ट होत राहतो. ठीक आहे. आहे कोणाला काही डाऊट? एनी डाऊट? काही डाऊट असेल विचारून घ्या पटकन. करंट अफेअर जे आहे, आता जे भविष्यातल्या ज्या एक्झाम्स आहे त्या एक्झामसाठी जे आहे जनरली कसं असतं, तर करंट अफेअर आता हे जे नवीन जे आहे, समजा असिस्टंट पूर्व परीक्षा आहे, ठीक आहे, 4 सप्टेंबरला, तर त्याला करंट अफेअर कधीपर्यंत करायचं आहे, 20 ऑक्टोबर 2000 किंवा ऑक्टोबर 2020पर्यंत. ऑक्टोबर 2020पर्यंतच करंट अफेअर राहणार आहे. ठीक आहे, कारण की लॉकडाऊन होता, तर लॉकडाऊनमध्ये ज्या आयोगाने आता सांगितलेलं आहे की ऑक्टोबर 2020पर्यंत करंट अफेअर लागेल. परंतु कोणती प्रिलिम जेव्हा आपण देतो, ठीक आहे, प्रिलिम समजा आज प्रिलिम असेल तर याच्या 6 महिने अगोदर जे करंट अफेअर असतं हे खूप महत्त्वाचं असतं. याला मॅक्झिमम महत्त्व असतं. ठीक आहे, म्हणजे तुमची जेव्हा प्रिलिम राहील, प्रिलिम नवीन ॲडमध्ये, तर आजपासून 1 ऑगस्टपासूनचं करंट अफेअर काय असेल, बेस्ट लागेल. बेस्ट काही कॉम्प्रोमाइज त्यामध्ये. मग याच्या अगोदर जे 3 महिने असतात याच्या अगोदर, तर हे याला थोडंसं मध्यम महत्त्व असते आणि याच्या अगोदर कमी महत्त्व. तर 12 महिन्याचं जे आहे काय लागतं, करंट अफेअर लागतं. ठीक आहे, 12 महिने. परंतु जे आपण 12 महिन्याचं नाही करायचं, आपण किती महिन्याचं करायचं, 15 महिन्याचं करंट अफेअर करायचं. ठीक आहे, हां, 15 महिन्याचं. तर ते स्टेप बाय स्टेप, आता 15 महिन्याचं करंट अफेअर जे आहे ना, तर ते होऊनच जातं. स्टेप बाय स्टेप ज्या नवीन जेवढे काही सब्जेक्ट होतात त्यामध्ये ते अपडेट केले जातात. संविधानामध्ये होते, अर्थव्यवस्थेमध्ये, सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये होते. फक्त अवॉर्ड्स वगैरे राहतात. ठीक आहे, असं. मग हे जे 6 महिने असतात खूप महत्त्वाचे असतात. मॅक्झिमम क्वेश्चन इथून येतात. आणि म्हणून करंट अफेअर जर समजा केलं नसेल तर कसं करायचं, उलट जायचं. ठीक आहे, असं उलट डिसेंबरवरनं जे आहे नोव्हेंबरवर असं जायचं, मागे जायचं, म्हणजे व्यवस्थित लक्षात येतं. पण तरी 15 महिन्याचं करंट अफेअर जे आहे लागते आजच्या ट्रेंडनुसार. पहिले 6 महिने राहायचं, आता 15 महिने जवळपास कवर होतात. परंतु परीक्षेच्या अगोदरचे 6 महिने कसे पाहिजे, द बेस्ट पाहिजे. ठीक आहे, हां. आणखी कोणाला काही डाऊट आहे? हां, हो, ठीक आहे. आता जे आहे परिक्रमा यासाठी करायला लागते की तुमच्याकडे जे आहे काहीतरी सेव्ह असलं पाहिजे ना, म्हणून. ठीक आहे, चाणक्यचं असेल तर मी तुम्हाला जे आहे त्याच्या स्लाईड देऊन देईल तुम्हाला. ठीक आहे, ते सर्व ॲपवर होईल. पण परिक्रमा यासाठी पाहिजे का, जे परिक्रमा मॅगझिन वाचताना त्याच्यावरच लिहायचं लाल पेननी, मग रिव्हिजन करायला काय होतं, सोपं होतं. मग तुमच्याकडे काहीतरी हार्ड मटेरियल असलं पाहिजे, म्हणून मी परिक्रमा सांगतो. ठीक आहे, हां. तसं काही गरज नसते, पण जे आहे तुम्ही मग हार्ड मटेरियल तुमच्याकडे काहीच नसेल रिव्हिजन करायला, तर तुम्ही नंतर रिव्हिजनच करत नाही, मग काहीच फायदा नाही. आज अभ्यास करून काही फायदा आहे का, काहीच फायदा नाही. इथं तर कसं आहे, इथं स्टडी टेबलच्या खाली ज्या ना एक असा पॉट ठेवावं लागते. अभ्यास झाला की पाहा लागते किती मार्क खाली पडले, असं कंटिन्यूस चेक करत राहावं लागते. तसं जर परफॉर्मन्स चेक करत नसेल, मग असा अभ्यास केला तर मग काही त्याला मर्यादाच नाही आहे ना, असा भाग आहे. मग इथं इनपुट दिलं की आउटपुट चेक करावंच लागते, म्हणून ते टेस्ट द्यायची. ठीक आहे, टेस्ट द्यायची. ओके, हां. नाही, हे बघा कसं आहे, लोकसत्ता हा पेजेस जे आहे ना, इतके सारे पेजेस आहे. ठीक आहे, काही गरज नाही आपल्याला काय करायचं, एक तर चाणक्य आणि सुशील स्पॉटलाईट हे घ्यायचं, हे वाचायचं. यांनी जे न्यूज सांगितल्या तेवढ्याच न्यूज लोकसत्तामधल्या काय करायच्या, समजून काय करायच्या, रटायच्या. ठीक आहे, बिलकुल असे हात, चायनाचे एवढे मेडल्स 1, 2, 3, USA एवढे मेडल 1, 2, 3, हात सुरू. ठीक आहे, असं याला म्हणतात करंट अफेअर. नाही तर जे आहे लोकसत्ता चालूच आहे वाचणं. ठीक आहे, तर ते काही महत्त्वाचं नाही. आता तुम्हाला जे आहे चाणक्यच्या याच्यामध्ये मी लोकसत्ताही कवर करतो, इंडियन एक्सप्रेसही कवर करतो, द हिंदूही कवर करतो, सर्वच कवर करतो यामध्ये. पण आता त्याचा ट्रेंड आहे म्हणून. ठीक आहे, हां. लोकसत्ता कसा वाचायचा मी ते शिकवेल. ठीक आहे, लोकसत्ता जे आहे ना, नेक्स्ट वीकमध्ये एक लेक्चर घेईल, हाऊ टू रीड लोकसत्ता. पण ते हाऊ टू रीड लोकसत्ता किती समजून सांगितला तर तुम्हाला गेसिंग पॉवर इतक्या लवकर येत नसते की एवढ्या मोठ्या न्यूज आहे, त्यातल्या 4-5 न्यूज कोणत्या महत्त्वाच्या. तर ते न्यूज जे आहे मग आम्ही काढून दिल्या की तेवढ्या न्यूज काय करायच्या, परफेक्ट करण्यावर भर काय द्यायचा जास्त. ठीक आहे, हां. कारण चालू घडामोडीसुद्धा एक वेगळा संविधानासारखा विषय आहे, हे समजून घ्यायचं. आता कसं आहे माहिती आहे का, संविधानावर जे आहे 15 प्रश्न येतात. ठीक आहे, इतिहासावर समजा 15 प्रश्न येतात. यांचा अभ्यास कमीत कमी 4 महिने करतो आपण एका विषयाचा, 4 महिने, आणि ते सलग 8-8, 9-9, 10-10 घंटे देतो. परंतु चालू घडामोडीला 25 मार्क आहे, डायरेक्टली आणि इनडायरेक्टली.
तर याचा अभ्यास मात्र जे आहे आपण याला एक विशिष्ट दर्जा देतच नाही, दुर्लक्ष असते त्याच्यावर पूर्ण. आणि परीक्षेच्या अगोदर मग त्याची अभ्यास काय होतो, सुरू होतो, तेव्हा वेळ ऑलरेडी गेलेली असते. कारण की आजचं करंट अफेअर वेगळं आहे. आजचं करंट अफेअर एकदम असं वन लाईनरही नाही आहे. आणि वन लाईनरही प्रश्न आला तर तो असा येतो का बरोबर ती गोष्ट वाचताना लक्षात जर आली असेल तरच ठीक, नाही तर मग ते लक्षातही येत नाही शेवटी. मग आजची चालू घडामोडीमध्ये कसं असतं, आज जर तुम्ही मिस केलं तर नंतर मग ते कवर करणं काय होतं, शक्यच नाही होत, जवळपास शक्य नाही होत. एक दिवसाचं करंट अफेअर जर मिस झालं ना तर नंतर मग जेव्हा आपण करंट अफेअर ते रिव्ह्यू घेतो ना तर ते होत नसते. माझंच तर होत नाही, तर तुमचं काय होणार, कारण त्या लेवलला नाही होत. ठीक आहे. आजच्या गोष्टी कशा असतात, आज बऱ्याच गोष्टी आपण वाचत असतो, ऐकत असतो, दुसरा आला आणि तिसरा आला, मग पहिला कोण आला शोधूनच ठेवत नाही. ठीक आहे. मग आज कसं असते, पेपरमध्ये पहिलं कोण आलं, दुसरं कोण आलं, सर्व डिटेलमध्ये असते. मग परीक्षेला जेव्हा स्टेटमेंट येतात, ठीक आहे, की नीरज चोपडा ऑलिम्पिकमध्ये पहिला गोल्ड घेणारा, असं स्टेटमेंट येते. ठीक आहे. मग आता जे आहे, आता सर्वांचं लक्ष कोणाचं असेल, नीरज चोपडाकडे लक्ष असेल, त्याच्यावर प्रश्नच नाही येणार. प्रश्न कोणावर येईल, राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार मेजर ध्यानचंद, ह्याच्यावर प्रश्न येईल. ठीक आहे. तुम्हाला सांगितलं ना की स्पर्धा परीक्षा कशी असते, हे अशी असते बघा. हे ज्या ना ही स्पर्धा परीक्षा आहे आणि हे जे इकडे जाते ना हे आहे नीरज चोपडा आणि हे काय, मेजर ध्यानचंद. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराबद्दल सत्य विधाने निवडा. दिस इज स्पर्धा परीक्षा. ठीक आहे. पण नीरज चोपडाबद्दल जर खूप जर माहिती नाही सांगितली तर ठीक आहे, तेच तर आहे ना गंमत इथं. ठीक आहे. जे सर्वांना वाटते ते आलं असतं तर खूप सोपं झालं असतं. बरोबर जे आहे ना अशी वेगळी हटके पॉईंट काय असतो, उचलला जातो. ठीक आहे. हां, तर लास्ट पॉईंट लिहून घ्या. ठीक आहे. त्यामध्ये यामध्ये आउट ऑफ द बॉक्स म्हणजे ट्रॅडिशनलपेक्षा नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं झालं. आउट ऑफ द बॉक्स घटना कॉमा देशात किंवा जगात पहिल्यांदा घटणाऱ्या घटना फर्स्ट टाइम इन द वर्ल्ड और फर्स्ट टाइम इन कंट्री. फर्स्ट टाइम घटना कॉमा वंचित घटकाच्या दृष्टिकोनातून वंचित घटकांच्या दृष्टिकोनातून काच्या दृष्टिकोनातून वेगळे महत्त्व असणाऱ्या चालू घडामोडी. ठीक आहे. म्हणून जे आहे ज्या न्यूजमध्ये असतात, म्हणजे मी त्याला एक शब्दामध्ये हॉट अँड हटके म्हणत असतो. हॉट अँड हटके म्हणजे आउट ऑफ द बॉक्स, म्हणजे सर्व गोष्टी बरोबर आहे पण एक वेगळीच गोष्ट दिसते तर काहीतरी. ठीक आहे. हां, सर्वांचं लक्ष गोल्डवर आहे, सिल्वरवर परीक्षेला सिल्वर विचारण्याची शक्यता काय जास्त. ठीक आहे. हां, मग सर्व नीरज चोपडाचा अभ्यास कोणी करते, पण जे आहे बजरंग पुनिया यांचा अभ्यास काय महत्त्वाचा आहे. ठीक आहे. राजीव गांधी खेलरत्न अवॉर्डला आपण ध्यानचंद अवॉर्ड नाव दिलं, तर राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड याला ध्यानचंद नाव दिलं तर दुसरा प्रश्न काय असेल, दुसरं स्टेटमेंट अवॉर्ड कधी आले आणि त्यामध्ये काय दिलं जाते आणि पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणाला भेटला. ठीक आहे. इथे लक्षात मला काय म्हणायचं आहे. ठीक आहे. स्पर्धा परीक्षा हे एक राजकारण असतं. या राजकारणामध्ये सर्वांचं लक्ष विशिष्ट दिशेकडे वेधायचं असतं, कारण की रिसोर्सेस नसतात म्हणून. आणि आपण त्याच्या विरुद्ध दिशेमध्येसुद्धा काय करायचं असते, काम करायचं असतं. हे तेव्हा शक्य होतं जेव्हा तुम्ही डेली काय करता, अभ्यास करता, नाही तर मग ते लक्षात येत नाही. ठीक आहे. हां, ठीक आहे. तर आपण आता जे आहे नवीन विषय स्टार्ट करू. आपण त्या विषयाचा नवीन आता पहिला विषय जो आहे सर्वात महत्त्वाचा जो आहे संविधान. ठीक आहे. संविधान. आता एक जे आहे पहिलं लेक्चर संपल्यानंतर एका स्टुडंटने एक प्रश्न आणला. ठीक आहे. एक प्रश्न आणला आणि त्या प्रश्नामध्ये असं लिहिलं होतं की ए स्टेटमेंट होतं आणि बी स्टेटमेंट होतं.
ए स्टेटमेंट बी स्टेटमेंट. ठीक आहे. त्यामध्ये असं दिलं होतं की SC ST आरक्षण, ठीक आहे, आर्टिकल 334 अंतर्गत येतं, म्हणून हिला जे आहे मर्यादा किती असते, 10 वर्षाने काय होते, वाढते. आणि बी स्टेटमेंटमध्ये होतं महिला आरक्षण. ठीक आहे, महिला आरक्षण आर्टिकल 334 अंतर्गत येतं आणि याची मर्यादा 10 वर्षाने काय करावं लागते, वाढवा लागते. असे 2 स्टेटमेंट होते. ठीक आहे, 2 स्टेटमेंट. आणि कोणते बरोबर आहे, तर हे स्टेटमेंट काय बरोबर आहे आणि हे स्टेटमेंट काय रॉंग. ठीक आहे. जनरली आरक्षणाला मर्यादा असते, 10 वर्षाने आपण काय करतो, वाढवतो. परंतु महिला आरक्षणाचा आणि त्याचा काही संबंध नसते. महिला आरक्षण पंचायत राजमध्ये दिलं ते दिलं, त्याला काही प्रत्येक वर्षाला काही 10 वर्षाने एक्सटेंड करायची गरज नसते. म्हणून हे स्टेटमेंट राईट आहे आणि हे स्टेटमेंट काय रॉंग आहे. मग आरक्षणामध्ये 90% गोष्टी अशा आहे आणि 10% गोष्टी कशा आहे, अशा आहे. मग हे गोष्टी कशा आहे, हे अशा जाणाऱ्या आहे, अशा. आणि हे बी स्टेटमेंट कोणतं आहे, हे आहे. तर याच्यावर काय येते, ए स्टेटमेंट आणि याच्यावर काय येते, बी स्टेटमेंट. मग याला कोणता मुद्दा म्हणतात, अपवादात्मक मुद्दा. ठीक आहे. संविधानात जे आहे ना, बस हे डोकं लागतं. ठीक आहे. संविधान तुम्ही आता समजा अभ्यास सुरू केला आणि तुमचं एवढंच नॉलेज आहे असं मी अज्युम करत असतो की बाबासाहेबांच्या हातात असलेल्या पुस्तकाला संविधान असे म्हणतात. एवढं प्रत्येकाला माहीत आहे, थँक्स टू बाबासाहेब. ठीक आहे. बरं झालं, ते बाबासाहेबांच्या हातात जर पुस्तक जर दिलं नसतं तर जे माहिती नसतं लोकांना की हे असं काहीतरी भारतातलं सर्वात महत्त्वाचं काय पुस्तक आहे. ठीक आहे. बस एवढं नॉलेज तुम्हाला आहे. त्याच्या आत काय आहे तुम्हाला काहीच माहीत नाही असं मी अज्युम करून काय करतो, संविधान स्टार्ट करतो. आणि सुरू झाल्यानंतर जे आहे थोडंसं डोक्यावरून जातं. परंतु जे आहे 45 दिवसानंतर तुम्ही राज्यसेवा प्री आणि मेन्सचे काय असाल, मास्टर असाल. एवढं मात्र गॅरंटी. हां, एवढं लक्षात घ्यायचं. थोडंसं त्यांना धीर धरायचा, कारण की सहनशीलता या परीक्षेमध्ये काय खूप महत्त्वाची असते. ठीक आहे. हां, तुम्हाला जर पहिल्या दिवशी कंप्लीट समजलं तर मग प्रॉब्लेम येऊन जाईल. म्हणजे मी काय करत आहे, मग तुम्हाला जर सर्वच गोष्टी समजत आहे शिकवलेल्या, तर काय होईल, मी जे आहे परीक्षेची फक्त कोणती लेवल करत आहे, इझी, आणि ॲव्हरेज आणि डिफिकल्ट लेवल काय करत आहे, दुर्लक्ष करत आहे. ठीक आहे. असं त्याच्यामुळे जे आहे सर्वच लेवल कवर होतात, त्याच्यामुळे जे आहे डेप्थ वाढते. ठीक आहे. आता कुठलंही स्टेटमेंट, हा ट्रेंड आहे सध्याचा. त्यांनी मला विचारलं म्हणून मी सांगितलं होतं की इकडे 10 वर्ष आहे पण एका ठिकाणी 10 वर्ष नाही आहे आणि याच्यात सी स्टेटमेंट येऊन जाईल. आता हे काय झालं, पारंपरिक. हे काय झालं, विरोधी दिशेने जाणारा. आता सी स्टेटमेंट येईल चालू घडामोडीनुसार. ठीक आहे. आता 10 वर्ष जे मर्यादा होती, 10 वर्षाने रिझर्वेशन वाढवायचं, तर अँग्लो इंडियन समुदायाचं आपण काय केलं आहे, घटनादुरुस्ती नवीन केली, काय केलं, थांबवून दिलं, ते रद्द केलं. आता म्हणजे सी स्टेटमेंट कोणाचं आहे, चालू घडामोडी. बी स्टेटमेंट कोणतं आहे, अपवादात्मक. आणि पारंपरिक किती आहे, ए स्टेटमेंट. हे झालं संविधान. याला काय म्हणतात, संविधान. एकदम सोपा विषय आहे, काही जास्त कठीण नाही आहे. ठीक आहे, संविधान. मग आता हे संविधान जर अभ्यास करायचं असेल आणि एक एक शब्द जर मी बदलला तर स्टेटमेंट राईटचं काय होते, रॉंग होते आणि रॉंगचं राईट होते. मग यासाठी तुम्हाला सर्वात एक गोष्ट महत्त्वाची आहे की याचं पुस्तक कृपया बदलू नका. ठीक आहे. म्हणून मी याला पुस्तकीच सांगतो. 1 and 1, ओनली 1. ठीक आहे. कोणी समजा कोणी किती पुस्तकं सांगितले, हे वाच आणि हे वाच आणि हे वाच, मागच्या वर्षी यातून इतके प्रश्न आले आणि तिथून तितके प्रश्न आले, त्याच्या भानगडीत नका पडू. हा कायदा आहे आणि याच्यात शब्द आणि शब्द काय महत्त्वाचा. जेव्हा आपण 3 वेळा ते वाचतो ना तो शब्द, तेव्हा कळतं की याच्यात मिस्टेक काय आहे. म्हणून याच्यावर वारंवार एकच पुस्तक पुन्हा पुन्हा वाचणं काय आवश्यक आहे. आणि प्री आणि मेन्स दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यू, युनिकचं जे नवीन पुस्तक आलेलं आहे, नवीन, हां ठीक आहे, नवीन प्री आणि मेन्स राज्यसेवा पॉईंट ऑफ व्ह्यू, तेच वाचायचं. कंबाईंडला सुद्धा तेच घ्यायचं. ठीक आहे. बाकीची गरज मी जे आहे तुम्हाला क्लास नोट्समधून काय करेल, पूर्ण करेल. ठीक आहे. फक्त ते पुस्तक समजायला त्रास जरी झाला तर काही लोड घ्यायचं नाही आहे. जी गोष्ट 5 वर्षात कंप्लीट करायची आहे, ही BA आणि MA, त्यासाठी आपल्याला किती दिवस देता येईल, मॅक्झिमम 2 महिने. खूप झाले. ठीक आहे. आणि मॅक्झिमम 2 महिन्यामध्ये फक्त वाचायचीच आहे का, मास्टर करायचे. परीक्षेला जेवढं लागतं तेवढं काय करायचं आहे, मास्टर करायचं आहे. म्हणून जे आहे तर या बुकमध्ये जे आहे बाहेर जाऊ नका आणि यासोबत काय करा, लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर काय करा, जास्त सॉल्व करा. जेव्हा ते लास्ट इयर क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व करता आणि जेव्हा ते चुकतं तेव्हा मग काय होते, मग ते ना डोकं गरम होतं. आणि मग गरम झाल्यानंतर जे आहे मग आपण शोधतो काय करावं, कसं करावं. तर पहिले टार्गेट कोण असते, आपले पार्टनर, आणि नंतर असते मी समजा. तर हे खूप आवश्यक आहे. आणि त्या 2 महिन्यात जेवढे प्रॉब्लेम्स आहेत ते सर्व प्रॉब्लेम 2 महिन्यात काय आले पाहिजे,
बाहेर आले पाहिजे. मग 2 महिन्यात जे आहे, मग तुमचा स्पर्धा परीक्षामध्ये कसं असते, या संविधानाची गोष्ट पहिले ग्राफ असा असते, नंतर ग्राफ काय होते असं जाते. तर पहिले थोडंसं निगेटिव्ह असेल, नंतर काय होते पॉझिटिव्ह होते. ठीक आहे. हां, म्हणून हा या सब्जेक्टमध्ये याला चालू घडामोडीचं बॅकअप खूप जबरदस्त आहे. पण बुक बदलायचं नाही. एकदा ते वाचलं ना, त्याच्यावरच खानाखुना करायच्या, पेन वेगवेगळे वापरायचे आणि सोबत लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर. ठीक आहे. तर आता जे आहे आपण संविधानाला स्टार्ट केलं समजा. ठीक आहे. संविधान हा जो आहे सर्वोच्च काय भारताचा कायदा आहे. ठीक आहे. सर्वोच्च काय कायदा. ठीक आहे. मग हा लिखित कायदा आहे का अलिखित कायदा आहे? कोणता कायदा आहे? लिखित. मग कायदे अलिखित असतात का? काय असतात? कायदे लिखितही असतात, अलिखितही असतात. कायदा म्हणजे काय होते? कायदा म्हणजे एखाद्या गोष्टीवर घटलेले बंधन. ठीक आहे. म्हणजे बंधन लागतो कायदा. बरोबर. कायदा म्हणजे होते काय समजा, आता कायदा लिखित असतो का अलिखित असतो? दोन्ही स्वरूपात असतो. ठीक आहे. असं म्हणजे एखादी गोष्ट कसं असते समजा, आता मला क्लासमध्ये आपण लक्षात घेतलं. ठीक आहे. तुम्हाला आजपर्यंत कधी असं म्हटलं का की राईट साईड इज रिझर्व फॉर गर्ल्स अँड लेफ्ट साईड इज फॉर बॉईज? आजपर्यंत गेल्या 7 वर्षात कोणत्याच बॅचला म्हटलं का? कोणत्याच बॅचला नाही म्हटलं. पण जे आहे गॉड ग्रेस आणि फॉर्च्युनेटली जे आहे राईट साईड जे आहे गर्ल्स आणि लेफ्ट साईड काय असते? बॉईज असते. आणि प्रपोर्शन हे असंच असतं. ठीक आहे. ते काय म्हणजे वरच्याची कृपा असेल. कोणत्याही बॅचला बघा प्रपोर्शन असंच दिसेल. 45% जवळपास जे आहे गर्ल्स असतात, 55% काय असतात जे आहे बॉईज असतात. आजपर्यंत मी कधीच म्हटलं नाही कोणी कुठं बसायचं. तुम्हाला एक सिम्पल सांगतो, हे काही जाऊ दे बाजूला. ठीक आहे. आता इथं प्रश्न कसा आहे की जी गोष्ट वारंवार रिपीट होत जाते आणि तशीच जेव्हा ती फॉलो करत जाते तर हळूहळू तो काय बनतो? कायदा बनतो. मग काय झाला तो? अलिखित कायदा. मग संविधान लिखित कायदा आहे, मग त्याचा अलिखितही भरपूर काही गोष्टी असतात. मग कायद्याला दोन्ही अंग असतात, तर लिखितही कायदे असतात तर अलिखितही कायदे असतात. हा पहिलं. आता मग जे आहे मग असं सुरू असते, हीच परंपरा आहे आपली. ठीक आहे. आता या परंपरेमध्ये 2019मध्ये एक प्रॉब्लेम झाला. मला कुठे यायचं, मी संविधान शिकवत आहे. हां. 2019मध्ये जे आहे एक 4 मुली आल्या. सर म्हणे आम्ही ॲडमिशन पहिल्याच दिवशी घेतली आणि आम्हाला पहिल्याच बेंचवर बसायचं आहे. ठीक आहे. आता जे ऑलरेडी 15 दिवस बॅच सुरू झाली होती आणि सर्वांनी आपल्या जागा पकडल्या होत्या. आता काय होतं की सर्वजण हळूहळू काय होतात, त्याच जागेवर बसायला लागतात. ठीक आहे. आता ते जे आहे बाबासाहेबाच्या फोटोच्या खाली बसले तर सुरुवातीपासून ते तिथंच बसत आहे. ठीक आहे. सर्वजण जवळपास तिथंच बसत आहे. असं जे आहे महिनाभर रिपीट झालं की सर्वांच्या जागा काय होतात? फिक्स होतात. मी काही लिहून ठेवलं होतं का? नाही. ठीक आहे. माझी काही मनमानी आहे का त्याच्यात? काही बोललो मी? काहीच नाही. ठीक आहे. काही गोष्टी आहे ना नॅचरलीच घडत जातात. ठीक आहे. त्याला नॅचरलीच घडू दिलं पाहिजे. ठीक आहे. म्हणून अलिखित कायदे जास्त असले पाहिजे का लिखित कायदे जास्त असले पाहिजे? अलिखित कायदे काय असले पाहिजे? जास्त. संविधान हा छोटा कायदा आहे. असे अलिखित नियम उपनियम काय खूप सारे आहे जे लिहिले नाही आहे कुठे. एवढ्या वर्षाचा भारत चालत आहे, ब्रिटिश काळापासून ते तसाच चालत आहे, तर ते अलिखितच आहे. ठीक आहे. जसं महाराष्ट्र विधानसभेमध्ये जे आहे प्रोटेम स्पीकर नावाचा कन्सेप्ट असते. प्रोटेम स्पीकर की विधानसभेची निवडणूक झाली आणि निवडून आले सर्वजण, सर्व आमदार, की त्या आमदारामध्ये जो सर्वात सिनियर मोस्ट असतो तो नवीन विधानसभेचं काय करतो? अध्यक्षस्थान भूषवतो. मग जो टेम्पररी असतो तो टेम्पररी, तर त्याचं नाव आहे प्रोटेम स्पीकर म्हणतो आपण त्याला. आता प्रोटेम स्पीकर संविधानात कुठेच लिहिलेलं नसते. स्पीकर लिखित कायदा आहे, पण प्रोटेम स्पीकर हा कशाला कायदा आहे? अलिखित कायदा आहे. ठीक आहे. मग हा काय स्पीकर कसा कायदा आहे? लिखित. आणि प्रोटेम स्पीकर हा काय? लिखित कायदा. प्रत्येक विधानसभा, प्रत्येक लोकसभा नवीन निवडून आली आमदार खासदार की त्यातला जो सर्वात सिनियर मोस्ट असतो, सर्वात ज्येष्ठ खासदार किंवा आमदार असतो, तेव्हा त्या नवीन सभेचा तो काय करतो? अध्यक्षस्थान भूषवतो. असं कुठंच लिहिलं नाही आहे, परंतु प्रत्येक वेळेस हेच फॉलो केलं जाते. म्हणजे तो कोणता कायदा आहे? अलिखित. सुप्रीम कोर्टमध्ये सुद्धा त्याला चॅलेंज केलं, त्याचं उल्लंघन करता येत नाही. मग असं अलिखित बऱ्याच गोष्टी तयार होत राहतात. मग कायद्याची गरज केव्हा पडते? जेव्हा नॅचरली ज्या गोष्टी होत असतात
त्यामध्ये जर वाद निर्माण झाला, लोकांनी ऑब्जेक्शन घेतले, लोकांना त्रास व्हायला लागला, तर मग लिखित कायद्याची काय पडते, गरज पडते. आता पहिल्याच दिवशी जे आहे मला बरेच लोकांनी म्हटलं की सर जे आहे बेंचला नंबर द्या आणि सर्वांची जे आहे जसं ई ऑर्बिटमध्ये कसं तिकीट असते ई लाईन 5 ई लाईन 7 असं नंबर दिली पाहिजे, वाद होत नाही. पण त्याचे वेगवेगळे फायदे आहेत, तसं केलं पाहिजे. परंतु जी गोष्ट नॅचरली जर सुंदर होत असेल तर कायद्याने त्यामध्ये नाक खुपसू नये. ठीक आहे, कारण अलिखित कायदे हे नॅचरली सर्वांच्या दृष्टिकोनातून ठरत असतात. आता याच्यात प्रॉब्लेम बघा, अलिखित कायद्याचा फायदा काय. समजा तुमची सिटिंग अरेंजमेंट आहे, ठीक आहे, लहानपणापासून मला लास्ट बेंचला बसायला आवडते, माझं पर्सनली घेतलं, ठीक आहे, तर मला जे आहे ना लास्ट बेंचलाच बसायला आवडते. कधीपासून, फर्स्ट स्टँडर्डपासून तर ग्रॅज्युएशन संपेपर्यंत सर्व मी इथंच बसलो. आता जर मला समजा तिकीट भेटलं आणि मला वाटलं इथंच बसा समोर, ठीक आहे, डोकं असं ज्यांना असं झंझारत असते असं, कारण एवढा आवाज ऐकायची, एवढं कॉन्सन्ट्रेशन लावायची कधी सवय नसते. मग या विद्यार्थ्याला मी लिखित कायदा करून जर इथं बसवलं, ठीक आहे, तर त्याला शिकवलेल्या गोष्टी खरंच समजत नाही. लिहून देतो मी, ठीक आहे. मग जे आहे 2019मध्ये त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि मग सर जे आहे आम्हाला जे आहे समोरच बसायचं आहे. मग ठीक आहे, मग काय केलं, तेवढ्या बॅचसाठी फक्त मला माहीत होतं हे प्रॉब्लेम जे आहे हेच सॉल्व करणार आहे. मग सर्वांना काय केलं, जशी ॲडमिशन घेतली त्यानुसार सिक्वेन्स नंबर दिले आणि सर्वांच्या जागा काय केल्या, लिखित कायदा केला, म्हणजे लिखित नियम केला, फिक्स केला. मग सर्वजण बसायला लागले. तर 4 लोकांना काहीच प्रॉब्लेम नाही आला, पण जे आहे 99% सर्व पब्लिक काय होते, डिस्टर्ब होते. कारण की बॅक बेंचर्स समोर आले, फ्रंट बेंचर्स मागे गेले, मधातले समोर आले किंवा मागे गेले, यांना असं जे ना अनकम्फर्टेबल फील व्हायचं. मला ते जाणवते लेक्चरमध्ये, ठीक आहे, मला ते पटकन जाणवते. ऑफलाईनचा हा फायदा आहे, लगेच समजतं. तर मला ते जाणवायचं. मग ते खूप बरे लोक, मग खूप जण कॉम्प्लेन करायला लागले की जे हे आम्हाला जमलं नाही, आमची सिटिंग अरेंजमेंट, आम्ही ती जागा पकडली होती वगैरे वगैरे असं. तर मग जे आहे तो लिखित कायदा काय केला, घटना दुरुस्ती केली, ठीक आहे, तो कायदा बाजूला सारला. काय मला माहीत होतं आणि लोकांनीच तो चेंज केला. मग मी नाही केला. लोकशाही, चाणक्य फाउंडेशन लोकशाही पद्धतीनं चाललं पाहिजे, ठीक आहे, हे लोकशाही म्हणतात. लोकच ठरवत आहे, कारण लोकांकडे ज्या क्षमता काय असते जास्त असते. मग तो कायदा चेंज केला, पुन्हा ते सिस्टम काय झालं, सुरू गेलं आणि सर्व व्यवस्थित. कारण की जेव्हा व्यक्ती कोणताही जागा पकडते तेव्हा तो त्याला जी जागा बेस्ट वाटते तिथंच तो बसत असतो. 15 वर्ष जर त्यांनी जर आयुष्यभर जर 15 वर्ष ग्रॅज्युएशनपर्यंत बॅक बेंचर राहिला असेल तर त्याला फ्रंट बेंचर बसवण्याची जर जबरदस्ती केली तर त्याच्या स्वातंत्र्याचं काय होते, उल्लंघन होते, ठीक आहे, त्याच्या स्वातंत्र्याचं काय होते, उल्लंघन होते. आणि स्वातंत्र्याचं जर उल्लंघन झालं तर त्याचा विकास काय होतो, खुंटतो. विकास काय होतो, खुंटतो. मी कालच बोललो, लहान मुलाचा जर विकास करायचा असेल तो बोलायला लागला की बाकी कोणीही असं तर काय करायचं, चुप बसायचं. असं सर तुम्ही बोला, एवढं करायचं फक्त घरात, ठीक आहे. त्या पोरासाठी जे आहे त्याला त्याचा विकास करायसाठी पैसे लागणार नाही, फुकटात असते. विकास हा काय झाला पाहिजे, आजच्या गव्हर्नमेंटसारखा नसला पाहिजे. विकास हा दाखवण्याची गरज नाही पडली पाहिजे आणि विकास करण्याची गरज नाही पडली पाहिजे. ती गोष्ट कशी झाली पाहिजे, नॅचरल. त्याला विकास असे म्हणतात. जे दिसतं त्याला विकास नाही म्हणत. मग ठीक आहे, जे करावं लागतं त्याला विकास नाही म्हणत, ठीक आहे. विकास हा नॅचरली झाला पाहिजे. म्हणून त्यासाठी नैसर्गिकरित्याच काय झाले पाहिजे, कायदे बनले पाहिजे. कारण की विकास कशावर अवलंबून असतो, एका शब्दावर, स्वातंत्र्य. ठीक आहे, सिंपल. अमर्त्य सेनचं जे आहे एक पुस्तक आहे अमर्त्य सेनचं, ठीक आहे, फ्रीडम ॲज डेव्हलपमेंट, असं छान पुस्तक आहे, फ्रीडम ॲज डेव्हलपमेंट. मग असं एकदा जे आहे ते वाचनातून आलं. मग नंतर मला लक्षात आलं की जे आहे ज्याला खरंच नॉलेज असते ना तो व्यक्ती जे आहे किती कमी शब्दात जे आहे व्याख्या सांगतो. आणि ज्याला नॉलेज नसते मग त्याला जे आहे 10-12 पुस्तकं लागतात. तिने एका शब्द सांगितलं, विकास म्हणजे काय, स्वातंत्र्य. तुमच्या लाईफमध्ये तुमचं स्वातंत्र्य वाढत असेल म्हणजे तुमचा विकास काय होतं आहे, वाढत आहे. म्हणजे लोकशाहीमध्ये जे आहे एक सर्वात महत्त्वाचा जो शब्द आहे तो कोणता आहे, स्वातंत्र्य. ठीक आहे, हा खूप महत्त्वाचा असतो, स्वातंत्र्य. मग आता जे आहे तर मग जेव्हा ते सिटिंग अरेंजमेंट जेव्हा चेंज केली, ठीक आहे, तर जे आहे खूप सारे प्रॉब्लेम आले. आणि नंतर मग त्याला काय करावं लागलं, अलिखित करावं लागलं आणि परंपरेवर सोडून द्यावं लागलं. आणि ती परंपरा जी आहे हॅपीली काय करत आहे, सर्व गोष्टी
मॅनेज करत आहे. कुठं कुठला वाद होत नाही, काहीच नाही, कोणत्या जागेवर कोणतं कधी भांडण होत नाही. आणि त्या बॅचमध्ये प्रचंड मग जे आहे काय झाले, इश्यूज तयार झाले. म्हणजे कायदा जो असतो ना, कायदा हा छोटा असावा, कमी असावा आणि लिखित स्वरूपात काय असावा, कमी असावा. नॅचरली काय झालं पाहिजे, जास्त. आणि नॅचरली जास्त झालं पाहिजे त्यासाठी जी पद्धत असते तर ती पद्धत काय असते, लोकशाही. आणि लोकशाही कशावर आधारलेली असते, स्वातंत्र्यावर. स्वातंत्र्य आपण देतो म्हणजे काय करतो, स्वातंत्र्य तेव्हाच देतो जेव्हा त्या व्यक्तीचा आपण काय करतो, सन्मान करतो. माणूस म्हणून जो सन्मान असते ना, ज्याला एका शब्दामध्ये म्हणतात डिग्निटी. ठीक आहे, काय म्हणतात, डिग्निटी. आई वडील तुम्हाला स्वातंत्र्य जास्त देतात का, कारण की तुमचा ते काय करतात, सन्मान करतात. डेमोक्रेसीचा जो आहे खरा शब्द कोणता आहे, डिग्निटी. डिग्निटी असेल तर स्वातंत्र्य असेल, आणि स्वातंत्र्य असेल तर लोकशाही असेल. ठीक आहे, हे का आवश्यक असतं, कारण प्रत्येकाला प्रत्येकाचा विकास कसा करावा याची बेसिक इन्स्टिंक्ट प्रत्येक मानवामध्ये असते. मग ते जर स्वातंत्र्य आपण दिलं तर त्या स्वातंत्र्यानुसार तो आपला विकास करू शकतो, ज्यामध्ये हस्तक्षेप करायची गरज नाही. हस्तक्षेप केव्हा केला पाहिजे, म्हणजे लिखित कायदा केव्हा आला पाहिजे, जर त्या नैसर्गिक नियमांचं उल्लंघन होत असेल तर मग कोण येतो, लिखित कायदा येतो. मग जेव्हा जे नैसर्गिकरित्या जी गोष्ट चालते त्यामध्ये जर कोणी मनमानी करत असेल, त्यामध्ये कोणी हुकुमशाही करत असेल, म्हणजे चुकीच्या भावनांचा वापर करत असेल अन्याय करण्यासाठी, ठीक आहे, आता अन्याय सुरू होतो, अन्याय जर होत असेल तर मग आपण काय करतो, लिखित काय करतो, नियम करतो. पण तो केव्हा, जर अन्याय झाले तर. नॅचरली जर समजा नॉर्मल होत असेल तर मग काही गरजच नाही. आता समजा आपला पूर्ण समाज रचना चालते, ठीक आहे, समजा फॉर एक्झाम्पल जे आहे पूर्ण समाज रचनेमध्ये एक सर्वात महत्त्वाची संस्था असते कुटुंब, आणि कुटुंब घडण्यासाठी एक संस्था असते विवाह. विवाह संबंधी कोणती तरी गोष्ट लिहिलेली असते कुठं, पण किती सिस्टमॅटिक चालते सर्व गोष्टी. कोणी कसं केव्हा बोललं पाहिजे, किती बोललं पाहिजे, कशा प्रकारे बोललं पाहिजे, सर्व नियम काय ठरलेले आहे. मग त्यासाठी संविधानात विवाहाबद्दल लिहायची काही गरज आहे का, बिलकुल नाही. ठीक आहे, मग जे आहे संविधानामध्ये जे आहे, जेव्हा कायदा हा जो शब्द येतो ना, कायदा, तर कायदा जो असतो, ठीक आहे, तो काय असतो, तर तो तुमची मनमानी जे आहे, मनमानी किंवा जे निगेटिव्ह भावना आहे, ठीक आहे, हे किंवा जे भेदभाव आहे, भेदभाव हा काय करत असतो, हा काय करत असतो, शून्य करत असतो. ठीक आहे, काय करत असतो, शून्य. मग समजा न्यायदेवता असेल, त्याच्यावर काळी पट्टी असते. ती काळी पट्टी कशाचं लक्षण असते, काळी पट्टी म्हणजे समानता. ठीक आहे, समानता. समानता तशीच येते का, नाही. समानता केव्हा येईल, जर तुम्हाला तुमची मनमानी किंवा भावना किंवा भेदभाव करण्याचा अधिकार जर नसेल तरच तुम्ही काय कराल, समानता शक्य होईल. मग इथं कायद्यामध्ये एक जे आहे सुंदर एक शब्द आहे, व्हॅल्यू न्यूट्रॅलिटी असा एक शब्द आहे. व्हॅल्यू न्यूट्रॅलिटी म्हणजे ज्या गोष्टी मनमानी भावना यांचा जे आहे अतिरेक होऊन अन्याय होऊ शकते त्या सर्व गोष्टी काय करणे, झिरो करणे. उद्या तुम्ही डेप्टी कलेक्टर किंवा DYSP झाले, तुम्हाला सर्वांना काय करावं लागेल, समान ट्रीट करावं लागेल. तुम्हाला स्वतःच्या वैयक्तिक भावनांचा हस्तक्षेप करता येईल का. मग कायदा म्हणजे अशी परिस्थिती की ज्यामध्ये वैयक्तिक भावनांचा हस्तक्षेप काय केला जातो, शून्य केला जातो. ठीक आहे, त्याला कायदा असे म्हणतात. ठीक आहे, मग आपण कायदा जे आहे न्याय देतो, तर कायदा न्याय का देतो, कायदा समानता आणतो तर का आणतो, कारण कायद्यामध्ये वैयक्तिक भावनांचा हस्तक्षेप करण्याची अनुमती नसते. ठीक आहे, वैयक्तिक भावना वेगळ्या आणि कायद्याच्या भावना वेगळ्या. ठीक आहे, वैयक्तिक भावना तुमच्या राईट येऊ शकते किंवा रॉंग होऊ शकते. मग जे आहे कायदा न्याय त्याच्याचमुळे देतो, कारण की कायद्यामध्ये जे आहे तर भेदभाव करण्याची जी आहे अनुमती नसते. मग जे आहे सरकार कोणतीही येऊ, ठीक आहे, सरकार कोणतीही येऊ, पण प्रत्येक सरकार जे आहे काय असेल, मर्यादित सरकार असेल. ठीक आहे, भविष्यात कोणतीही सरकार असेल भारतात किंवा महाराष्ट्रामध्ये, तर ती कशी असेल, मर्यादित. कारण की त्या सरकारला मनमानी करता येईल का, नाही. त्याला वैयक्तिक भावनांचा हस्तक्षेप करता येईल का, नाही. संविधान म्हणजे कायदा, त्या कायद्याच्या ज्या भावना असेल त्याच तुम्हाला काय करावं लागेल, सन्मान करावा लागेल. अदरवाईज बाकीच्या काय होईल, रद्द होईल. ठीक आहे, असा एक सिंपल जे आहे भाग असतो. म्हणून हा जो संविधान जे आहे, हे संविधान जे आहे लिखित स्वरूपात आहे, म्हणजे भारताचा हा लिखित कायदा आहे आणि तो सर्वोच्च आहे. ठीक आहे, का,
याला सर्वोच्च का म्हणतो आपण? कारण की हा प्रत्येक नागरिकाचं स्वातंत्र्य सर्वोच्च वाढवण्याचा काय करत आहे? प्रयत्न करत आहे. आणि स्वातंत्र्यच का महत्त्वाचं आहे? कारण की माणसाचा विकास कशावर अवलंबून असतो? स्वातंत्र्यावर. कशावर अवलंबून असतो? स्वातंत्र्यावर. मग ते स्वातंत्र्य जेवढ्या लवकरात लवकर भेटतं तेवढ्या लवकरात लवकर तुमचा विकास काय होतो? स्टार्ट. आता तुम्ही समजा इकडे आले, समजा MPSCला आले, का आले सांगा बरं? का आले? ठीक आहे, सॅलरी जे आहे कॉम्पोनंट आहे, सोशल स्टेटस हा दुसरा कॉम्पोनंट आहे. याचा सर्वात महत्त्वाचा जर खूप डीप जर विचार केला तर स्वातंत्र्य. ठीक आहे, कारण इथं आल्यानंतर ते स्वातंत्र्य काय होतं? वाढतं. ते स्वातंत्र्य का वाढतं? कारण की प्रत्येकजण तुमचा काय करतो? सन्मान, डिग्निटी. सर्व मानव एक, मेल असो फिमेल असो, सर्वजण काय इक्वल आहे. ठीक आहे, आणि सर्वांना किती मत देण्याचा अधिकार आहे? एकच मत देण्याचा अधिकार आहे. आणि सर्वाच्या मताला मूल्य काय? समान आहे. गरीब असो, श्रीमंत असो, कोणत्याही जातीचा असो, काही असो. ठीक आहे, ब्लॅक असो, व्हाईट असो, सर्वांना एकच मत देण्याचा अधिकार आहे. आणि प्रत्येकाच्या मताला मूल्य काय? समान आहे. याचा अर्थ आपण काय करत आहे? प्रत्येकाचं काय करत आहे? डिग्निटी, सन्मान करत आहे. आणि सर्वांना काय म्हणत आहे? समान. हे ज्याला म्हणतात लोकशाही. लोकशाही म्हणजे स्वातंत्र्य नाही. लोकशाहीची सुरुवात कुठून होते? की सर्वात पहिले जे आहे सर्वांचा काय करावं लागते? सन्मान करावं लागते. आणि त्या सर्वांचा सन्मान करण्यासाठी सर्वांना समान मताचा अधिकार आणि प्रत्येकाच्या मताला मूल्य काय? समान. ब्रिटिश काळात मतदानाचा अधिकार होता का? ब्रिटिश काळामध्ये मतदानाचा अधिकार होता का? होता. ठीक आहे, ब्रिटिश काळात मतदानाचा अधिकार होता, पण फार कमी लोकांना तो मतदानाचा अधिकार होता. आणि मतदानाचा अधिकार असतानाही प्रत्येकाच्या मताला मूल्य काय असायचं? वेगळं असायचं. त्यामुळे ती लोकशाही नव्हती. आज लोकशाही आहे. 18+ आहे मतदानाचा अधिकार, आणि त्या प्रत्येकाच्या मताला मूल्य काय? सेम आहे. म्हणून लोकशाहीची सुरुवात जी आहे ना, या शब्दापासून होते. आपण डिग्निटी जपली त्या व्यक्तीची का त्याचं स्वातंत्र्य काय होतं? वाढतं. स्वातंत्र्य वाढल्यानंतर काय येते? मग लोकशाही येते. ठीक आहे, असं असतं. मग हे डिग्निटी जपली पाहिजे. मग यासाठी लोकशाहीचं पहिलं तत्त्व कोणतं आहे? की सर्व लोकांना काय करणे? समान समजणे. प्रत्येकाला मताचा अधिकारही समान देणे आणि प्रत्येकाच्या मताचं मूल्यही काय करणे? समान करणे. म्हणून लोकशाहीचा सर्वात महत्त्वाचा नियम आहे 1 पर्सन 1 वोट 1 व्हॅल्यू. ठीक आहे, म्हणून आपण प्रत्येकाला समान मतदानाचा अधिकार देतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीला आपण जर समान जर रिस्पेक्ट दिला बेसिक, तर जे आहे प्रगती काय होऊ शकते? वेगाने होऊ शकते. फॉर एक्झाम्पल, मी एक्झाम्पल सांगतो. समजा आपल्याकडे जे आहे क्लास 1, क्लास 2, क्लास 3 आणि क्लास 4. हे कसं असते? असं असते. ठीक आहे, पण खरं काम कोण करत असते? क्लास 4 करत असते. ॲक्च्युअल काम जे करते ना ते कोण करते? क्लास 4. सर्वात जास्त सन्मान कोणाला भेटते? क्लास 1ला. याला सन्मान नाही भेटत. त्यामुळे हा पूर्ण ताकदीने कामच नाही करत. यांनी किती एखादा IAS असेल, डेप्युटी कलेक्टर असेल, त्यांनी कितीही ताकदीने काम केलं तर काही फरक पडत नाही. काही फरक पडत नाही. ठीक आहे, फरक इथं पडत असतो. ठीक आहे, यालाही तेवढाच सन्मान देणं काय? सॅलरी म्हणजे सन्मान नसते. सॅलरी एक छोटा भाग झाला. सन्मान हा भाग आहे की हाही इक्वली काय त्याचा महत्त्वाचा आहे. मग तुम्हाला जर समजा उद्या प्रशासनात गेल्यानंतर DYSP झाले, डेप्युटी जे काही झाले, तर त्याच्यामध्ये जे आहे तुम्हाला जर सक्सेसफुल जर व्हायचं असेल तर तुमचे जे कलिग्ज असतात क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4, सर्वांना सोबत घेऊन तुम्हाला चालावं लागेल. सर्वांचा रिस्पेक्ट तुम्हाला करावा लागेल. ठीक आहे, मग हा भाग असतो. मग हा जर जेव्हा सुरू होतो ना, तर जे आहे प्रगती काय होते? वेगाने होते. कारण इथं लोकशाहीचं वातावरण आहे. पण ही लोकशाही आपल्या फॅमिलीतही नसते तर देशात कुठून येणार आहे? ठीक आहे, आपल्या फॅमिलीमध्ये असते का? नाही. आपल्या फॅमिलीमध्ये जे आहे सिनियर, मग मेलमध्ये एक कॅटेगरी असते, नंतर फिमेलमध्ये एक कॅटेगरी असते, नंतर जे आहे पिंटू चिंटू वगैरे असे बाकी लोक लागतात तसे, त्याचं एक कॅटेगरायझेशन असते. लहान मुलांना बोलण्याचा अधिकार नसते. असे बरेच प्रॉब्लेम्स असतात. त्यामुळे घराच्या डायनिंग टेबलवर जर लोकशाही जर नसेल तर देशात लोकशाही येईल का? नाही. पहिले तर तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये काय आणावं लागेल? लोकशाही आणावं लागेल. ठीक आहे, लोकशाही आणावं लागेल. मग आपल्याकडे जसं असते भेदभाव जे आहे फक्त ज्या जातीवरच नसतात, जे आहे ॲटिट्यूडमध्येही सुद्धा काय असतात? भेदभाव असतात. आता महिला पुरुष असमानता आहे. ठीक आहे, आपण ज्याला जे आहे जेंडर इनइक्वालिटी म्हणतो, तर ती इनइक्वालिटी कशामध्ये असते? समजा मेल अँड फिमेल आहे समजा, हे असे असतं. हे जे आहे याला इक्वालिटी म्हणतात, याला इक्वालिटी म्हणतात आणि याला इक्वालिटी म्हणतात. इक्वालिटी म्हणजे इक्वल असं नाही होत बरं का.
समानता म्हणजे हे समानताच झाली, हे समानता झाली, हे समानताच झाली. ठीक आहे. समानतेचा अर्थ असा असतो, तर इक्वालिटी कशामध्ये असली पाहिजे? आपण म्हणतो स्त्री पुरुष समानता म्हणतो. ठीक आहे, खूप बेसिक आहे गोष्ट. ठीक आहे, कशामध्ये असली पाहिजे? ॲटिट्यूडमध्ये. ठीक आहे, कशामध्ये असली पाहिजे? ॲटिट्यूडमध्ये. म्हणजे पुरुषांची कामं जर महिलांनी जर केली तर त्या महिलांचा सन्मान झाला पाहिजे, आणि पुरुषांनी जर घरातली कामं केली तर त्या पुरुषांचाही काय झाला पाहिजे? सन्मान झाला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे आजकाल ज्या जनरली एक गोष्ट नेहमी असते की आजकालच्या मुली ज्या आहे घरातली कामं करत नाही, घरातल्या कामाबद्दल जे आहे बिलकुल इच्छाच नसते. असं वगैरे नसतं. घरातली कामं करायची ही इच्छा नाही आहे, घरातल्या कामांना ते महत्त्व नाही आहे, म्हणून प्रॉब्लेम आहे. घरातली कामं म्हणजे सेकंडरी सबऑर्डिनेट समजली जातात आणि बाहेरची व्यवहाराची कामं अप्पर समजली जातात. हा ॲटिट्यूडमध्ये जो भेदभाव असतो, म्हणून जे आहे काम करायची काय होतं आहे, मग आता अन्याय झाल्यासारखा वाटतो, म्हणून आम्ही काम नाही करत. हा भाग आहे. ठीक आहे. मग आता ज्या घरातली कामं महिलांनी करायची नाही, पुरुषांनी करायची नाही, तर घर काय होईल? वाळवंट होईल ना. तुम्ही मस्त एन्जॉय केला तुमच्या लाईफमध्ये, आई वडिलांनी मस्त तुमची काळजी घेतली, बचपन मस्त एकदम सुंदर गेलं, आणि भावी पिढीचं तर काय करायचं? त्यांची काळजी कोणी घ्यायची? त्यांची काळजी दोघांनी घ्यायची. घरातली कामं आता दोघांनाही करावं लागेल, ऑफिसची कामं आता काय करावं लागेल? दोघांनाही करावं लागेल. तर त्याच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, त्याच्यात समानता जेव्हा येते तेव्हा स्वातंत्र्य वाढते, तेव्हा लोकशाही वाढते, तेव्हा विकास काय होतो? वेगाने होतो. प्रश्न हा नाही आहे कोणी कोणते कामं करावे, कोणी कोणती कामं केली त्यामुळे भेदभाव होता कामा नये. तर हा जो असमानता आहे, हे जे असमानता ही कशामध्ये आहे? कशामध्ये आहे? ॲटिट्यूडमध्ये असमानता आहे. हा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. म्हणून जेव्हा भारतीय संविधान जे आहे, तर भारतीय संविधान जे आहे तुम्हाला पैसे नाही देत, तर भारतीय संविधान जे आहे तुम्हाला काय देते? ॲटिट्यूड देते, आणि तो ॲटिट्यूड तुमच्या विकासासाठी काय असतो? आवश्यक असतो. ठीक आहे. आपल्याला नेहमी असं वाटतं विकास म्हणजे पैसा. विकास म्हणजे पैसा नाही. पैसा नसला तरी विकास करता येतो का? करता येतो. आता लहान मुलांचा विकास करायला खूप पैसे लागते का? खूप पैसे लागते का? नाही लागत. लहान मुलांचा विकास करण्यासाठी काय पाहिजे? ॲटिट्यूड पाहिजे, की लहान मुलगासुद्धा तेवढाच काय महत्त्वाचा आहे. त्याचा सन्मान करणं काय, जर शिकलं तसं वातावरण जर निर्माण झालं तर त्याचा विकास काय होऊ शकतो? वेगाने होऊ शकतो. ठीक आहे. असं नाही तुम्ही जे आहे, म्हणजे तुम्हाला एक सिंपल सांगतो की जगात सर्वात जास्त अंडर नरिश आणि सर्वात कुपोषित बालकं कुठं आहे? भारतात आहे. नंबर 1 आहे भारत. पण खरंच आपण तेवढे गरीब आहो का? गरीब आहो का? नाही. ठीक आहे. तेवढे आपण गरीब नाही आहे. आपण काय श्रीमंत आहो. पैसे आहे आपल्याकडे भरपूर आहे. जगातली आपण जवळपास 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी आहे जगामधली आपली. ठीक आहे. कितवी आहे? 3rd किंवा 5th, नंतर सांगतो. 3rd किंवा 5th लार्जेस्ट आहे. म्हणजे आपण श्रीमंत आहो. पण आपले लेकरं कुपोषित काय? गेले का पैसे लागते का? आता ते लहान मुलांना जेवायला जे आहे का ते काय असं काय रोज पिझ्झा थोडी लागते. त्यांना काय 10 रुपये भरपूर झाले, मग तेवढे पैसे नाही का आपल्याकडे? मग हा प्रश्न पैशाचा आहे का? नाही. हा प्रश्न कुपोषणाचा आहे. कुपोषणाचा काय? कारण की भारतामध्ये जेंडर इनइक्वालिटी आहे. ठीक आहे. काय जेंडर इनइक्वालिटी आहे. मग त्या इनइक्वालिटीमुळे जे आहे भारतात कुपोषण काय जास्त. हा जे आहे फूड सिक्युरिटीचाही प्रश्न नाही आहे, फूडचाही नाही आणि पैशाचाही नाही आहे. प्रश्न आहे कशाचा आहे? ॲटिट्यूडचा आहे. हा भाग असतो. म्हणजे एक सर्वे होता की लहान मुलांची काळजी जेव्हा जी घेतली जाते ती जनरली कोण घेतात? मोठ्या बहिणी घेतात, जी तेव्हा काय असते? लहान असते, आणि ती त्याला प्रॉपर फीड करू शकत नाही, म्हणून भारतात कुपोषणाचं प्रमाण काय होते? वाढते. ठीक आहे. सिम्पल म्हणजे जे आहे मग त्या गोष्टीमध्ये मग महिलांची साक्षरता का राहते? कमी राहते. असं सर्व गोष्टी त्यामध्ये काय होतात? मग तो विकासाचा प्रश्न काय होतो? गुंततो. म्हणून भारतीय संविधान म्हणजे पैसे सर्वांना वाटणे हा यातला एक छोटासा भाग आहे. भारतीय संविधान म्हणजे सर्वांच्या ॲटिट्यूडमध्ये काय आणणे? समानता आणणे. ठीक आहे. आणि त्या ॲटिट्यूडमध्ये समानता आली का मग स्वातंत्र्य वाढते, आणि स्वातंत्र्य म्हणजे काय असते? विकास असते. पण तुम्ही इकडे आले, इकडे येण्याचा ज्या सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे तो स्वातंत्र्य संबंधात आहे. मग इकडे आल्यानंतर तुमचा सन्मान जे आहे काय होईल? जास्त. त्यामुळे विकास होण्यासाठी सुद्धा काय होते? मदत जास्त. तुम्ही व्यक्त केव्हा करता? तुम्ही समजा, तुम्हाला सिंपल सांगतोय बघा, माणसाचा सर्वात जास्त विकास जे आहे ना एका रचनेमध्ये होतो. त्या रचनेचं नाव आहे फ्रेंडशिप. ठीक आहे. माणसाचा सर्वात जास्त विकास जे आहे एका विशिष्ट वातावरणात होतो. त्या वातावरणाचं नाव काय? फ्रेंडशिप. कारण त्या फ्रेंडशिपमध्ये व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य काय असते? 100%. चांगल्या गोष्टी असो का वाईट गोष्टी असो.
ठीक आहे, दोन्ही गोष्टी आल्या. मग ते स्वातंत्र्यामुळेच तो विकास काय होतो, वेगाने होतो, असा भाग असतो. मग तसं फ्रेंडशिपसारखं वातावरण जे आहे देशात तयार झालं पाहिजे, हे भारतीय संविधानाचं काय गोल आहे. मग भारतीय संविधानमध्ये जे आहे तर आपल्याला जे आहे फक्त जे आहे कायदेच नाही, आर्टिकल्स नाही शिकायचे आहे. ठीक आहे, आपल्याला आर्टिकलसोबत त्याच्या आज जे कंटेंट दिलेलं आहे ना ते शिकायचं आहे. आणि मग आपल्याला असा अभ्यास करायचा. ठीक आहे, मग यातले जे आर्टिकल्स जे आहे, ठीक आहे, ते कोणते आर्टिकल महत्त्वाचे आहेत तर ते मी तुम्हाला सांगतो. परंतु जे एक ओव्हरऑल जे आहे संविधान जे आहे, ठीक आहे, संविधान याचं एक ओव्हरऑल स्ट्रक्चर फक्त थोडंसं लिहून घ्या फक्त. ठीक आहे, संविधान. तर संविधान सुरुवातीला काय असते, सरनामा. ठीक आहे, सरनामा. ठीक आहे, इथं अशा पेंटिंग आहे. ठीक आहे, पेंटिंग. आणि इथं लिहिलं आहे आम्ही भारताचे लोक असा असा देश बनवेल, असं असं घडवेल वगैरे. आणि कोणत्या दिवशी आपण स्वीकारत आहे, 26 नोव्हेंबर 1949. ठीक आहे, इथं डेट कोणती आहे, 26 नोव्हेंबर, 26 जानेवारी नाही. तर या दिवशी आपण संविधान काय केलं आहे, काय केलं आहे, स्वीकारले आहे. त्यानंतर शब्द किंवा आहे किंवा त्याला अंगीकारले आहे असा शब्द आहे. हां, आणि त्यानंतर शब्द काय दिला आहे, अधिनियमित केले आहे. ठीक आहे, अधिनियम म्हणजे काय होत असते, कायदा. ठीक आहे, जेव्हा जे आहे संसद किंवा विधानसभा जेव्हा कायदा बनवते ना त्याला काय म्हणतात, अधिनियम म्हणतात, कायदा. आता हा कायदा का बनला सांगा बरं. भारतीय संविधान हा सर्वोच्च कायदा आहे. बरं, भारतीय संविधान हा कायदा आहे तर का आहे, वी द इंडिया म्हणजे स्वीकारलेला आहे. ठीक आहे, मग कायदा बनण्यासाठी बेसिक गोष्ट कोणती असते, लोकांनी स्वीकारलं पाहिजे. लोकांनी एखादी गोष्ट स्वीकारली का ते काय बनते, कायदा बनते. मग स्वीकारलं, मग हे एवढं का लिहिलं आपण, हे हा कायदा का म्हटलं आहे, कारण की याच्यात लिहिलेलं आहे की आम्ही भारताचे लोक या दिवशी काय केलं आहे, स्वीकारले आहे, म्हणून हा कायदा आहे. हे जर लोकांनी अमान्य केला तर कायदा होईल का, नाही, मग हा कायदा होणार नाही. ठीक आहे, तर त्यामध्ये लिहून टाका पहिलं स्टेटमेंट. ठीक आहे, तिकडे लिहा. आता हे बघा, आता वहीत लिहिताना A4 साईजचं जे आहे तुमचं ब्लँक साईज बुक आहे. ठीक आहे, ब्लँक आहे. तर जेव्हा मी तुम्हाला म्हणेल की साईडला बॉक्समध्ये लिहा, तर इथं मध्ये लिहायचं असं लिहायचं आणि त्याला नंतर काय करायचं, बॉक्स टाकून द्यायचं. याचं तात्पर्य असं असतं की तुम्हाला परीक्षेच्या अगोदर हे छोटे छोटे बॉक्स काय करायचे, वाचून जायचे. यामध्ये मी कोणते मुद्दे लिहिल, अपवादात्मक. कोणते मुद्दे लिहिले यामध्ये, अपवादात्मक. आणि हे रेग्युलर लिहिल इकडे, तर हे अपवादात्मक मुद्दे लिहिल. त्यामुळे इथं साईडला बॉक्समध्ये म्हटलं की इथं लिहायचं. आणि थोडीशी इकडे ज्यांना मार्जिन ओढून द्यायची. आणि हे मार्जिन कसं ठेवायची, कसं ठेवायची, चालू घडामोडीमध्ये काही अपडेट झाले, काही आलं तर ते त्यामध्ये लिहून टाकायचं. ठीक आहे, हां, तर त्यामध्ये लिहा. ठीक आहे, भारतीय संविधान हा सर्वोच्च कायदा आहे. हा सर्वोच्च कायदा आहे, कारण आम्ही भारताचे लोक यांनी 26 नोव्हेंबर 1949ला 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकारला आहे. पुस्तक. ठीक आहे, परंतु काही तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 पासून 26 नोव्हेंबर 1949 पासून अंमलात आल्या. पुस्तक. संपूर्ण संविधान 26 जानेवारी 1950 या दिवसापासून अंमलात आले. ठीक आहे, आता याच्या काही तरतुदी ज्या आहे, म्हणजे हा कायदा कधी बनला, 26 नोव्हेंबर 1949ला. अंमलात कधी आला, 26 जानेवारी 1950ला.
ठीक आहे. परंतु इथं जे आहे ना, इथं कायदा बनला, पण इथं काही तरतुदी काय झाल्या, इथूनच अंमलबजावणी काय झाली, सुरू झाली. पूर्ण संविधान 26 जानेवारी आणि काही तरतुदी कधी अंमलात आल्या, 26 नोव्हेंबर 1949. ठीक आहे. असं ठीक आहे. नेक्स्ट लिहा. ठीक आहे. कायदा म्हणजे व्हॅल्यू न्यूट्रलिटी. इंग्लिश शब्द लिहा. व्हॅल्यू न्यूट्रलिटी. व्हॅल्यूज म्हणजे काय असते, वैयक्तिक भावना. तिचा अर्थ त्याचा असा होते. ठीक आहे. व्हॅल्यू न्यूट्रलिटी. ठीक आहे. आता म्हणजे जे काळी पट्टी जी असते ना, काळी पट्टी, ते म्हणजे काय असते, व्हॅल्यू न्यूट्रलिटी. काळा रंग कशाचा असतो, कोणता रंग, सत्य रंग कोणता, एकदम ट्रू कलर काळा. ठीक आहे. जीवनात सत्य काय, आपण गेल्यावर काय होणार आहे, कार्बन. आता हे काय, कार्बन. कशाने बनलेलं आपण, कार्बन. गेल्यावर काय होणार आहे, कार्बन. एवढा काय विचार करायचा. ठीक आहे. हां, अति जास्त नका विचार करत राहू. एका वेळेनंतर माणसाला जर दुःख वाढत असेल तर निर्लज्जम सदासुखी म्हणायचं, सोडून द्यायचं. इतका विचार नाही करायचा. अल्टिमेटली लाईफमध्ये काय पाहिजे, हॅपीनेस. ठीक आहे. आपण सर्व कशासाठी करत आहे, हॅपीनेससाठी. मग अभ्यास कशासाठी करत आहे, हॅपीनेस. मग एवढं जबरदस्ती कशाला करता स्वतःवर. ठीक आहे. तुम्हाला आतली, हे बघा, तुम्हाला सिंपल सांगतो. भारतीय संविधान म्हणजे प्रत्येक भारतीय व्यक्तीमधली आतली शक्ती काय करणे, बाहेर काढणे. हे आहे पर्पज भारतीय संविधानाचा. ज्याला पैसे नाही लागत, ज्याला काय लागते, ॲटिट्यूड चेंज लागते. ठीक आहे. त्याला पैसे नसते लागत. प्रत्येक गोष्टीला पैसे लागते का, बऱ्याच गोष्टी फुकटात होत असते लाईफमध्ये. तर ॲटिट्यूड जे आहे चेंज करून जे आहे ना, ते शक्ती काय करायची आहे, बाहेर काढायची. आणि स्पर्धा परीक्षा जे आहे तुमच्याकडून काय करून घेते, तेच करून घेते. ठीक आहे. जे अशक्य गोष्ट नाही आहे ते शक्य करण्यासाठी तुम्हाला पूर्ण काय करते, कामाला लावते. जेवढं डोकं आहे तेवढं खर्च करायला लावते. मग खर्च करता करता पहिले 10% बाहेर काढायचो, आता जे आहे 70% डोकं बाहेर काढायला लागलो. पण परीक्षेला जे आहे 75 लागते. मग 5 कमी पडलं, काही हरकत नाही. तर 70% जरी बाहेर काढलं तर एवढ्या सुरू तुमचं जीवन काय होईल, चमकून जाईल. ठीक आहे. नेक्स्ट लिहा. कायदा म्हणजे व्हॅल्यू न्यूट्रलिटी. म्हणजे वैयक्तिक भावना, ठीक आहे, भावनांचा हस्तक्षेप न करता, कायद्यानुसार वागणे. ठीक आहे. जी वागणूक वागणूक, ठीक आहे. नंबर 1 डिग्निटी, आत्मसन्मान. ठीक आहे. डिग्निटी, डेमोक्रेसी इज इक्वल टू डिग्निटी, आत्मसन्मान. ठीक आहे. नंबर 2 स्वातंत्र्य, ब्रॅकेटमध्ये फ्रीडम. नंबर 3 समानता. इक्वालिटी आणि इक्विटी असल्या. समानता त्या शब्दामधल्या, इक्वालिटी अँड इक्विटी. ठीक आहे. इक्वालिटी आणि इक्विटी. आणि जे आहे बंधुभाव. नंबर 4 लिहा. बंधुभाव त्याला इंग्लिशमध्ये लिहा फ्रॅटर्निटी. ठीक आहे. फ्रॅटर्निटी. ठीक आहे. हां, फ्रॅटर्निटी या तत्वांवर आधारलेली असते. ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट लिहा. लोकशाहीचे मूळ तत्व डिग्निटी.
मूळ तत्व. डिग्निटी, डिग्निटी असल्यामुळे सर्व नागरिकांना समान लेखले जाते. हां, एक गोष्ट लक्षात घ्या, जे इंजिनिअरिंग किंवा सायन्स बॅकग्राऊंडचे आहे तर त्यांना जे आहे 8-10 दिवस लिहिताना काय होते, त्रास होते. मग त्याच्या मनामध्ये असं येते की आपण इंग्लिश मिडियममधून MPSC करू, असं मनामध्ये येते. परंतु तसं त्यांनी टेन्शन नाही घ्यायचं. तो प्रॉब्लेम महिन्याभरात काय होतो, सॉर्ट आउट होऊन जातो. कारण की आपल्याला तिकडे जे आहे 100 मार्काचा मराठीचा पेपरही असते. म्हणजे मराठी वीक करून चालत नाही, मराठी स्ट्रॉंग असलीच पाहिजे. आणि जे आहे हा नवीन विषय असल्यामुळे एक 8-10 दिवस 15 दिवस प्रॉब्लेम येतो आणि आपण कसंही लिहित असतो. ठीक आहे. आणि हे मग असं प्रश्न उरते, एवढं खरंच स्वातंत्र्य महत्त्वाचं असते का? डिग्निटी एवढं? आज कसं चपराशाला ज्या कलेक्टरनं जर सारखं महत्त्व दिलं तर कसं काय जमणार आहे? उद्या त्यालाही ज्या लाल दिवची गाडी द्यावं लागेल, असा प्रॉब्लेम येतो ना. आणि जेव्हा मग ज्यांना हे असत्य वाटते, मग हळूहळू जसा विषय समोर जातो ना तसं त्या ज्यांना सत्य कळत जाते आणि मग जे आहे काय होते, कन्सेप्ट क्लिअर होतात. मग इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला काय केलं जाते, असं पकडलं जाते बरोबर. ठीक आहे. आणि असं पकडलं तर जे आहे तुम्हाला कोण वाचवते, संविधान वाचवते. ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला समानता म्हणजे कसं लिहिलं, मेल इज इक्वल टू फिमेल, हे समानता आहे, हे समानता आहे. आणि हे काय समानता आहे, सर्वच समानता आहे. ए इज इक्वल टू बी हे समानता आहे, ए इज ग्रेटर दॅन बी हे समानता आहे, आणि ए इज लेस दॅन बी हे काय समानता आहे. ठीक आहे. कारण की आतापर्यंत कसं आहे, सायन्समध्ये काय असलं असते, ए इज इक्वल टू बी म्हणजे इक्वल, आणि ए ग्रेटर दॅन बी असलं तरी समानता. इथं तर कन्सेप्टच रॉग होत आहे. ठीक आहे. इंजिनिअरिंगच्या इंटरव्ह्यूला गेले तर जे आहे हे सर्व विसरून जायचं, नाही तिथं जे न्यूटनचे लॉ कॅन्सल होऊन जाईल सर्व. ठीक आहे. म्हणजे आहे इथं थोडासा प्रॉब्लेम होतो, तेवढं दूर होतो. कारण मी स्वतः इंजिनियर आहे ना, म्हणून सांगतो. नेक्स्ट लिहा. ठीक आहे. म्हणून सर्वात महत्त्वाचे काय लिहिले, लेखले जाते. म्हणून वन पर्सन इंग्लिशमध्ये लिहा, वन पर्सन इज इक्वल टू वन वोट इज इक्वल टू वन व्हॅल्यू, हे तत्व पाळले जाते. सर्वांना समान महत्त्व, माणूस बनतो समान महत्त्व द्यावंच लागेल ना. ठीक आहे. हां, ठीक आहे. असं असतं ते. ठीक आहे. त्यानंतर लिहा. ठीक आहे. जे अधिकार मानवाचा आत्मसन्मान, मानवाचा माणूस म्हणून जगण्यासाठी, ब्रॅकेटमध्ये लिहा डिग्निटी आवश्यक असतात. त्यांना मानवी अधिकार ह्युमन राईट्स असे म्हणतात. ह्युमन राईट्स असे म्हणतात. ठीक आहे. हां, आता जे आहे सर्वांनी जे आहे तर पुस्तक विकत घ्यायचं आणि सरनामा हा टॉपिक काय करायचा, वाचून यायचा. तो आपण जे आहे संविधानातले जे बेसिक शब्द आहे ते हळूहळू जे आहे पहिले समजून घेऊ, सरनामा समजून घेऊ, नंतर मग उलट जे आहे संविधानाचा इतिहास पाहू. मग संविधान कसं आलं, काय आलं. एकदम संविधानाचा इतिहास जर स्टार्ट केला ते सर्व फॅक्च्युअल होऊन जाते आणि संविधानातली मजा चालली जाते. ठीक आहे. संविधानाचा इतिहास आपण शिकू, पण जे आहे थोड्या दिवसानंतर. ठीक आहे. तर सर्वांनी जे आहे ते चॅप्टर काय करायचं, वाचून यायचं. थँक्यू व्हेरी मच.